थँक्यू. हे मला ऍपमध्ये सेटिंग करायला पाहिजे रे, काहीतरी सांगून की ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. रोज रोज नको ना, मी विसरतो. काय काय लक्षात ठेवणार नाही. बर ऑटो रिकॉर्ड मध्ये हा, तसं करायला लागेल रे. बर, आता सिटिझनशिप मध्ये तर काल मी काय सांगितलेलं पटकन सांगतो मी तुम्हाला पटकन. ठीक आहे, एक म्हणजे सिटिझनशिप हा भाग 2 मध्ये आहे. कशात आहे? भाग 2, आर्टिकल नंबर 5 ते 11. बरोबर आहे ना? ठीक आहे, बरोबर आहे, असं आहे. बरं, मग आर्टिकल 5 ते 11 मध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे? तर 5 ते 10 मध्ये असं सांगितलेलं आहे की 26 जानेवारी म्हणजे ह्याच्यातून काय करतं आपल्याला की 26 जानेवारी 1950 या रोजी भारतीय नागरिक कोण? या रोजी भारतीय नागरिक कोण? काल मी सांगितलंय सगळं कोण. बरोबर आहे ना? ह्याचं डेफिनेशन किंवा सॉरी ह्याचा निर्णय हा 5 ते 10 मध्ये आपल्याला कळतो. ठीक आहे. 11 काय सांगतो? 11 सांगतो की 26 जानेवारी 1950 ना, म्हणजे हा फक्त 26 जानेवारी 1950 तो दिवस आणि बिफोर याबद्दल सांगतो तो. बरोबर आहे की ह्या दिवशी कोण आहे. पण 26 जानेवारी 1950 नंतर कोण असणार? 26 जानेवारी 1950 नंतर भारतीय नागरिक कोण असेल किंवा भारतीय नागरिकत्व कसं मिळवायचं? कळलं? भारतीय नागरिकत्व कसे मिळवायचे किंवा कसे सोडायचे किंवा ते कसं जाणार, कसं कसं रिझाईन होईल किंवा कसं जाऊ शकतं, ह्याबद्दल या सर्वाबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार हे पार्लमेंटला असतील, हे संसदेला असतील. आणि त्या संदर्भात संसद कायदा करेल आणि त्या संदर्भात संसद काय करेल? कायदा करेल. बरोबर आहे? बरं, हे क्लिअर झालं सगळ्यांना? हे मी कालचं फक्त रिपीट केलंय रिवाइज करण्यासाठी. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो सर. नाही. कळलं? म्हणजे सिंपल आहे की भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भात आपल्याकडे दोन आहेत. एक म्हणजे काय? भारतीय संविधान आणि नागरिकत्व कायदा भारतीय संविधान, कळलं? हे आर्टिकल 5 ते 11 भाग 2. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे फक्त 26 जानेवारीच्या दिवसाची स्थिती कळते. 26 जानेवारी 1950च्या दिवसाची स्थिती कळते की कोण नागरिक आहे. आणि 26 जानेवारी 1950 नंतर कोण कसं नागरिकत्व घेऊ शकतं किंवा कसं कोण नागरिक ठरणार, कोण कसं अप्लाय करणार, कोणाचं नागरिकत्व जाणार, हे कसं ठरणार? 26 जानेवारी 1950च्या नंतर नागरिकत्व कायद्याने ठरणार. बरोबर आहे? आणि ही पॉवर पण कोण देतं? तुम्हाला? आर्टिकल 11. येस, आर्टिकल नंबर 11. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? येस सर. कोणाला काय डाऊट? हे विसरायचं नाही नाही, आवाज नाही येते बाळा. मानसी, जर तुमचा आवाज रिपीट करा. काय रे, आपल्याला पुढे जायचंय बरं का. आपल्याला आर्टिकल बघायचे. लक्षात घे, काय सांगितलं मी? भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये तुला 2 भागांमध्ये 2 ठिकाणी तुला ह्याची नोंद सापडते. ते 2 ठिकाणी तुला त्याची इन्फॉर्मेशन मिळते. एक म्हणजे भारतीय संविधानामध्ये आणि दुसरं म्हणजे नागरिकत्व कायद्यामध्ये. बरोबर आहे? भारतीय संविधानामध्ये आर्टिकल नंबर 5 ते 11 भाग 2, बरोबर ना? भाग 2 म्हणजे काय? म्हणजे चॅप्टर 2. कळलं? सो भाग 2 मध्ये आर्टिकल 5 ते 11 हे कशा संदर्भात आहेत? भारतीय नागरिकत्वा संदर्भात आहेत. पण ह्या भाग 2 मध्ये जे आर्टिकल आहे 5 ते 11 याच्यामध्ये हे नाही कळत की भविष्यामध्ये नागरिक म्हणजे आता तुझ्या भावाला समजा भारत देश सोडून जायचंय, भारताचं नागरिकत्व सोडायचंय, किंवा तिसऱ्या भावाला जगातून कुठून तरी येऊन तुला भारतामध्ये बसायचं असेल, तर त्याचं उत्तर त्याला इकडे नाही सापडणार. त्याचं उत्तर त्याला इकडे सापडेल. लक्षामध्ये त्याचं उत्तर इकडे सापडेल. का?
कारण 26 जानेवारी 1950च्या नंतर भारताचं नागरिकत्व कसं घ्यायचं, काय घ्यायचं, कशा पद्धतीने ते सोडायचं, कसं कसं ऍक्सेप्ट करायचं, कळलं? हे सगळ्या गोष्टी कोण शिकवतो तुला? कोण सांगतं? 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व कायदा. पहिला 1955चा होता, आता 2013चा अमेंडमेंट आहे. कळलं? पण नागरिकत्व कायद्यानेच हे ठरतं. हा कायदा करायचा अधिकार कोणाला असतो? कोणाला असतो? पार्लमेंटला असतो. कोणाला असतो? पार्लमेंटला असतो. कळलं? आणि हे कोणी सांगितलंय तुला? तर संविधानाचं आर्टिकल नंबर 11 जे आहे ते हे सांगतं. कळलं? मग आर्टिकल नंबर 5 ते 10 काय सांगतं? तर 26 जानेवारी 1950च्या दिवशी कोण भारताचा नागरिक असणार आहे त्या संदर्भामध्ये 5 ते 10 आर्टिकल सांगतात. आणि 11वा आर्टिकल असं सांगतं की भविष्यामध्ये 26 जानेवारी नंतर भारताचा नागरिक कोण असेल हे संसद सांगेल कायदा करून. आणि तो कायदा म्हणजे कुठला? भारतीय नागरिकत्व कायदा. आता कळलं? आता रेकॉर्डिंग बघा. सर सर इंग्लिश मध्ये काय बोलला? भारतीय नागरिकत्वाला इंडियन सिटिझनशिप ऍक्ट. नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप. इंडियन सिटिझनशिप ऍक्ट. इज दॅट क्लिअर? येस सर. हा, चला आता आपण आर्टिकल बघूया कारण आधी आर्टिकल समजून घ्यावे लागतील, मग नागरिकत्व. हे चॅप्टर मोठे आहेत, लक्षात द्या. ठीक आहे ना? आपण त्या मनाने खूप स्लो चाललोय, पण आपल्याला ते सगळं बघावं लागेल व्यवस्थित. ठीक आहे? सो आता मी जातो आर्टिकल सगळे. आता आर्टिकल पण किचकट आहेत, पण जेवढे मला सोपे करून सांगता येतील तेवढे मी तुम्हाला सोपे करून सांगतोय. ठीक आहे? सांगू जाऊया पुढे. येस सर. ओके, गुड वन. ठीक आहे? हा, आर्टिकल नंबर 5 बघू आपण. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, हे आर्टिकल नंबर 5 ते आर्टिकल नंबर 11 जे काही आहेत ना, ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळतं? म्हणजे हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, याची फायनल डेट काय आहे? 26 जानेवारी 1950. बरोबर आहे ना? जे काही या आर्टिकल 5 ते 11 मध्ये जे काही तुम्हाला कळेल नागरिक संदर्भात, ही कुठल्या दिवसाच्या अगोदरची आहे? या सगळी जी स्टोरी सांगणार आहे, ही सगळी घटना ही कुठच्या दिवसाच्या अगोदरची आहे? 26 जानेवारी 1950च्या अगोदर, म्हणजे बिफोर लिहू दे, बिफोर. ठीक आहे? सो ही लँडमार्क डेट लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950. याच्या नंतर काय घडलं ते नागरिकत्व कायद्यात आहे. आर्टिकल 5 ते 11 हे ह्या दिवसापर्यंत, म्हणजे ह्या दिवसाच्या आधी आणि या दिवसापर्यंत स्टोरी सांगतात. इज दॅट क्लिअर? येस सर. येस सर. हा, बरं, ठीक आहे. हा, बरं. हा, ठीक आहे. मग आता आर्टिकल नंबर 5 बघूया. बरं, आर्टिकल नंबर 5 नी कोण कोण नागरिक असतो? आर्टिकल नंबर 5 लक्षात घ्या. ठीक आहे? आता आर्टिकल नंबर 5 मध्ये असं आहे की तुम्ही आम्ही, म्हणजे समजा आपल्या घरातले, ठीक आहे, आपल्या घरातले, मी हे लिहून देतो. ठीक आहे? आपल्या घरात आधी समजावून सांगतो की आपल्या घरातली काय, किंवा तुमच्या आजी आजोबा काय पाकिस्तानात होते का राहायला? बांगलादेशमध्ये, पाकिस्तान मधून तुम्ही तिकडनं आलात का? नाही ना? नाही. बरं, तुम्ही फॉरेन मधून आलात का? नाही. लंडनला वगैरे होतात, नंतर कंटाळून भारतात आलात, असं नाही ना झालं? बरं, तुमच्यातलं असं कोणी होतं का की भारतातून आधी पाकिस्तानात गेलं, मग कंटाळा आला, मग परत पाकिस्तानून भारतात आलं, असं कोण होतं? नाही. म्हणजे यातलं काहीच नव्हतं. म्हणजे तुमचा जन्म आजी आजोबांचा इकडचाच. ब्रिटिश आले म्हणजे आधी, म्हणजे काय बोलतात, मुघल आले तरी तुम्ही इकडेच होतात, ब्रिटिश आले तरी इकडे होतात, पोर्तुगीज आले तरी इकडे होतात, गेले तरी इकडेच होतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? करेक्ट आहे की नाही? हा, मग तुमच्या लोकांसाठी आर्टिकल नंबर 5 लागू होणार. कळलं? हा, म्हणजे तुमचे आजी आजोबाचा जन्म आधीचा आहे, बरोबर आहे, किंवा तुमच्या पणजीचा जन्म आधीचा आहे. मग तुमची पणजी इकडची, तुमची आजी पण इकडची, तुमचे आजोबा पण इकडचे. मग तुमचे आजी आजोबा जेव्हा 26 जानेवारी 1950ला देश स्वतंत्र झाला, आणि त्या दिवशी जेव्हा ते आधार कार्ड वाटले, म्हणजे त्यावेळेचे जे कार्ड असतील ती जी काही वाटली, त्यावेळेला तुम्हाला कुठल्या पद्धतीने तुम्ही भारताचे नागरिक झालात, तुमचे आजी आजोबा वगैरे? आर्टिकल नंबर 5 कशाने झाला तुम्ही? आर्टिकल नंबर 5, ज्याला आपण म्हणतो, मग आपण अशा लोकांना काय म्हणतो सांगा, की तुम्ही इकडचेच आहात. एमपीएससी तुम्हाला काय काढायला लावते? तुम्ही खूप वर्ष मुंबईत राहताय, खूप वर्ष महाराष्ट्रात राहताय, तुम्हाला कशाचा दाखला काढावा लागतो? डोमेसाईल. अरे, म्हणजे भारताची डोमेसाईल होते, जी लोक काय होती, भारतामध्ये डोमेसाईल होती, त्या लोकांना आर्टिकल नंबर 5 लावावं लागलं. त्यांना आर्टिकल नंबर 5 नी त्यांना काय दिलं? भारतीय नागरिकत्व त्या दिवशी मिळालं. म्हणजे 26 जानेवारी 1950ला ज्यांना कार्ड मिळालं की तू भारताचा नागरिक, त्याच्यामध्ये जे आपले आजी आजोबा आई वडील होते, जे भारत जन्माला आले पण आपल्या महाराष्ट्रामध्ये इथेच राहिले, आणि कधीही भारताची बाउंड्री क्रॉस केली नाही, ते इथेच राहिले, इथेच 26 जानेवारीच्या दिवसापर्यंत पण ते इथेच होते. मग त्यांना जेव्हा कार्ड दिलं, ते कुठलं दिलं?
आर्टिकल नंबर 5 नी आपली सगळे आजी आजोबा काय झाले, भारताचे नागरिक बनले. कळलं? कुठल्या कार्डवरती? कुठल्या कार्डवरती? डोमेसाईल. हा. मग आता ह्याच्यासाठी आर्टिकल 5 नंबरनी जेव्हा तुम्ही अप्लाय करायला सुरुवात केली, की सर आम्हाला द्या, आम्ही भारताचे नागरिक आहोत, आम्हाला आर्टिकल नंबर 5 नी भारतीय नागरिकत्वाचं कार्ड द्या. ठीक आहे. मग अशा वेळेला तुम्हाला मी काय मागणार, एक तर डोमेसाईल मागणार, काहीतरी प्रूफ मागणार मी, की सांग मला डोमेसाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला एक तीन मी अटी सांगतो. किती अटी सांगतो? 3 अटी सांगतो. त्यातली ऍटलीस्ट एक तरी फुलफिल झाली पाहिजे. किती फुलफिल झाली पाहिजे? एक तरी फुलफिल झाली पाहिजे. ठीक आहे. पहिली अट की इफ ही वॉज बॉर्न इन इंडिया, इफ ही वॉज बॉर्न इन इंडिया, शब्द खूप महत्वाचे का? ही वॉज बॉर्न इन इंडिया म्हणजे काय? जन्म कुठला आहे? जन्म कुठला आहे? भारतातला आहे. भारतातला तो. हा, बॉर्न इन इंडिया, इंडियामध्ये त्या आता तो इंडिया म्हणजे कुठला इंडिया? पूर्ण पाकिस्तान व्याप्त मोठा इंडिया. अनडिवाइडेड इंडिया. करेक्ट. इथे लिहितो अनडिवाइडेड इंडिया. हा, अनडिवाइडेड इंडियामध्ये तुमचा जन्म झालाय. सेकंड, समजा तुमचा नाही जन्म झाला. ठीक आहे. जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्हाला इंग्रजांनी कुठेतरी ऊस बीस कापायला क्युबा मध्ये पाठवलं होतं किंवा साऊथ आफ्रिकेत पाठवलं होतं. गांधी गेले तसे त्यांच्या मागे तुम्हाला पाठवलं होतं. ठीक आहे. तेव्हा तिथे तुमचा जन्म झाला. ठीक आहे. सो तुम्ही इकडे नाही जन्माला आलेला, तर मग तुम्हाला कसं लागू होणार? मग दुसरे क्रायटेरिया मध्ये बसतं काय बघायचं. दुसरा क्रायटेरिया काय की आयदर ऑफ हिज पॅरेंट वॉज बॉर्न इन इंडिया. इफ आयदर, हा शब्द लक्षात ठेवा. आयदरचा अर्थ काय आहे? इफ आयदरचा अर्थ काय? जर का. हा, इफ आयदर ऑफ हिज पॅरेंट born in India. हा, मग तुम्ही धावत या आणि त्या दिवशी सांगा की सर मला पण द्या. मी बोलले तू कुठे होता एवढे दिवस? इथं दिसला नाही आम्हाला कुठे. काय आम्हाला आज पहिल्यांदाच दिसतोय. नाही आम्ही साऊथ आफ्रिकेत शिफ्ट झाले होतो, पण आई वडिलांचा जन्म इकडे आहे. आता भारत स्वतंत्र झालेला कळलं, म्हटलं त्याला भारतातच शिफ्ट होऊया ना आपल्या देशामध्ये, म्हणून मी आलोय. माझा जन्म नाहीये, माझ्या आई वडिलांचा जन्म आहे. बरं, दाखव आई वडिलांचं काहीतरी कागदपत्र. त्यांनी दाखवली, मग देऊन टाकलं. म्हटलं जा, बरोबर आहे तुझं, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग आता तिसरा कॅरेक्टर, समजा तिसरा असा आहे की नाही त्याकडे हे काहीच नाहीये, कळलं, तर त्याचे आई वडील पण जन्माला आले नव्हते. कळलं. म्हणजे तो डायरेक्ट तो जर असा प्रूफ दाखवायला लागला मला की सर म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्याच्या अश्मयुगामध्ये माझे आई वडील इथेच होते म्हणे. ठीक आहे. मग त्याला एवढं लांब त्याला देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत. करेक्ट आहे ना. मग त्याला काय सांगितलं की ते जाऊ दे, कळलं, तुझे इकडचे नव्हते पण तुझे अश्मयुगातले पॅरेंट्स भारतात राहत असतील तर तुला हे मिळणार नाही. तर तू एक काम कर, तू ऍटलिस्ट तिथे किती वर्ष राहिला सांग. कळलं. तर ऍटलिस्ट, ठीक आहे, जर तो ऑर्डिनरली 5 वर्ष इथे राहिला असेल, किती वर्ष? त्याकडे काहीतरी प्रूफ असेल की ऑर्डिनरली 5 इयर्स, ऑर्डिनरली रेसिडेंट in India for 5 years before the commencement of the constitution. Immediately, मी याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. Immediately before the commencement of हे पूर्ण वाक्य लिहिणं का गरजेचं आहे? कारण त्याचा अर्थ तसा बनतो. कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. याचा अर्थ काय की असा व्यक्ती पण अप्लाय करू शकतो की ज्याचा जन्म भारतात झालेला नाही, ज्याच्या आई वडिलांचाही झालेला नाहीये, कळलं, पण ऍटलिस्ट तो कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कुठली तारीख? 26 जानेवारी. हा, ह्यापासून मागे 5 वर्ष, ह्या तारखेपासून मागे ऍटलिस्ट 5 वर्ष त्याची कंप्लीट झाली पाहिजेत की तो भारतामध्येच राहिलाय, बाहेर कुठे गेला नाहीये देश सोडून. कळलं. मग त्याला अप्लाय करता येऊ शकतं. मग त्याला काय देणार, म्हणजे तो समजा 26 जानेवारी 1950, म्हणजे समजा तो दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच इकडे आलाय, 44 ला तिथे आलाय आणि 44 पासून तो इकडेच आहे आणि नंतर तो अप्लाय करतोय आता कुठे जात, इकडे युद्ध संपलंय पण नको बाबा बावड लोकांचे, तर आपण भारतामध्ये राहूया, स्कोप आहे आपल्याला इकडे. ठीक आहे. इकडे सगळे फॉरेन निघून जाणार, आपण राहणार आहे, मग थोडं बॉलिवूड मध्ये आपल्याला काम मिळेल. ठीक आहे. मग असं तो राहिला. ठीक आहे. मग 5 वर्ष जर त्याला झाली असेल तर तो अप्लाय करू शकतो. म्हणजे ह्या 3 केस मध्ये एक जरी तुम्ही केस पूर्ण करू शकला तरी तुम्हाला
भारताचं डोमेसाईल म्हणून संबोधलं जाईल. तुम्हाला डोमेसाईलचं सर्टिफिकेट दिलं जाईल आणि त्या बेसवरती तुम्हाला काय करेल, आर्टिकल 5 नुसार तुम्हाला काय दिलं जाईल, तुम्ही भारताचे नागरिक ठराल. 26 जानेवारी 1950 या दिवशी तुम्हाला क्वालिफाय केलं जाईल की येस यू आर इंडियन सिटीजन. क्लिअर? येस सर. येस सर. हा ठीक आहे. हा म्हणजे काय की जो माणूस भारतामध्येच राहिलेला आहे, कुठे ट्रान्सफर नाही झालाय, तो इथंच आहे, इकडेच फिरतोय तो आपला. ठीक आहे, असं आहे. डोमेसाईलच्या याच्यानुसार ह्या तीनपैकी एक जरी तुम्ही क्वालिफाय केलं तरी तुम्हाला आर्टिकल 5 नुसार मिळून जाईल. ठीक आहे. आता जाऊया आर्टिकल नंबर 6. आर्टिकल नंबर 6. आर्टिकल नंबर 6 मध्ये कसं आहे की आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डेट देतो. ठीक आहे. आता ही केस अशी आहे, या केसमध्ये लक्षात ठेवा, जी लोक इंडियातून पाकिस्तानात आले, काय आले, इंडिया मध्ये आले फ्रॉम पाकिस्तान, त्या लोकांसाठी आर्टिकल नंबर 6 नुसार. पण हे सगळं कधी, 26 जानेवारीच्या नंतर का आधी? आधी. ठीक आहे. हा, सो इकडे इंडिया आहे, इकडे पाकिस्तान आहे, आणि जी लोकांनी अशी ट्रॅव्हल केलेली आहे पाकिस्तान टू इंडिया, त्यांना आर्टिकल नंबर 6 आहे. हा बाण लक्षात ठेवा, एकच काढलाय मी, पाकिस्तान टू इंडिया आलेले आहेत. बरं, मग आता एखादा आला, पण आता त्याला बॉर्डरवरती तर पकडणार ना, कारण आधी फाळणी झालेली आहे ना. हा ठीक आहे. मग ह्यांना पण काही क्रायटेरिया लावलेत की आता ह्याचे क्रायटेरिया बघूया आपण. ठीक आहे. पहिला क्रायटेरिया काय म्हणजे मिळणार तुला, पण आधी इंडियातून पाकिस्तानात आलेला आपण प्रत्येकाला देत नाही आपण. मग आपण त्याला विचारले, काय विचारलं बघूया आपण. ठीक आहे. पहिलं विचारलं त्याला, जर त्याचा म्हणजे इफ ही और आयदर ऑफ हिज पॅरेंट्स हा, आयदर म्हणजे काय, एक कोणीतरी. ठीक आहे. आयदर ऑफ हिज पॅरेंट और ग्रँड पॅरेंट्स, वाढवलं जर असं, और ग्रँड पॅरेंट म्हणजे कोण, आजी आजोबा. म्हणजे एक तर त्याचा जन्म, आई वडिलांचा जन्म, म्हणजे आई वडिलांपैकी एकाचा तरी जन्म, किंवा ग्रँड पॅरेंट पैकी एकाचा तरी जन्म. ठीक आहे ना. वॉज बॉर्न इन अनडिवायडेड इंडिया, सर ते पी ते रेड मध्ये काय लिहिलंय? काय रे बाळा? रेड मध्ये काय केलंय? पी फॉर पाकिस्तान. ओके ओके, म्हणजे पाकिस्तान मधून इंडिया मध्ये आलेले. हा, पाकिस्तानातून इंडिया आलेल्या लोकांना काय लागलं, आर्टिकल 6. पण सगळ्यांनाच नाही, सगळ्यांना लाईनीत उभं केलं. पाकिस्तानातून इंडियात आलेल्या लोकांना सगळ्यांना लाईनीत उभं केलं. आणि सगळ्यांना घेऊ शकत नाही ना, का मध्ये इराकचा पण यायचा तिकडनं चालत है ना. अफगाणिस्तान, इराक, इराण चला, पाकिस्तानातून इंडिया चला, असं नाही चालणार. मग आपण पहिल्यांदा थांबवल्यानंतर काय विचारलं, पहिल्यांदा थांबल्या लोकांना पहिला क्रायटेरिया पूर्ण करा. जर तुझा जन्म झालाय का अनडिवायडेड इंडियात, कळलं, अनडिवायडेड इंडियामध्ये तुझा जन्म झालाय का. तो बोलला येस. ठीक आहे. नाही बोलला, मग ठीक आहे. आई वडिलांपैकी कोणाचा, तो बोलला नाही. ग्रँड पॅरेंट, हा, आजी आजोबा होते. आजी आजोबा लाहोरमध्ये जन्माला आले होते, किंवा आजी लाहोरची होती आणि वडील पंजाबचे होते. ठीक आहे, एंट्री करा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, असं. किंवा आजी बाबा लाहोरचे होते पण ते इंग्लंडला गेले, मग तिकडे लग्न केलं, चालेल. बाजोबा आहे ना, चालेल. ठीक आहे. म्हणजे काय विचारलं, त्याचा जन्म झालाय का, आई वडिलांपैकी एक तरी अनडिवायडेड इंडियामध्ये जन्माला आले का, किंवा आजी आजोबांपैकी कोणतरी अनडिवायडेड इंडियात आले का. तर एकाचं जरी उत्तर येस असेल तर त्याला आत घ्यायचं आणि त्याला पुढच्या राऊंडला टाकायचं, नेक्स्ट राऊंड, क्वेश्चनचा नेक्स्ट राऊंड. याच्यामध्ये एकात पण बसला नसेल, तो बोला ग्रँड पॅरेंट नाही, आजी आजोबांचे आजी आजोबा असतील, तर त्याला बोलायचं असं नको, तू जा घरी जा, तू पाकिस्तानात राहा, सगळ्यांनी नाही अलाउड करायचं. ठीक आहे. बर, त्याच्यानंतर बी, म्हणजे ह्याचा सिंपल अर्थ काय आहे की तो कधी अनडिवायडेड इंडियाचा पार्टच नव्हता. कधीतरी त्याच्या एखादा बापजादा आला असेल पाकिस्तान जन्माला आणि आयुष्यभर इराणमध्ये जाऊन सेटल झाला असेल, अफगाणिस्तानात सेटल झाला असेल, इराकमध्ये सेटल झाला असेल, तर त्याला आपण अनडिवायडेड इंडियातला माणूस पकडू शकत नाही. कळलं. अनडिवायडेड इंडियातला माणूस पकडणं म्हणजे काय पकडलं त्यांनी, कुठपर्यंत पकडलं, आजी आजोबांपर्यंत. कळलं. ऍटलिस्ट एक तरी पाहिजे, तर तुला आम्ही भारतीय मानू आणि तुला आत घेऊ. ठीक आहे. पण जर का ज्यांनी ही पहिली क्वालिफिकेशन राऊंड केलं त्यांना सेकंड राऊंडला जावं लागणार. ठीक आहे. आता खालीलपैकी एक तरी अट पूर्ण करायची, ह्यांच्यापैकी एकाने. ठीक आहे. जाऊ पुढे, सांगू. हो सर. हा ठीक आहे. मी आधी लिहितो, मग आपण हे करू. इन केस
ठीक आहे. इन केस ही मायग्रेटेड टू इंडिया बिफोर जुलै 1948. म्हणजे कधी आलाय तो? मायग्रेटेड टू इंडिया, जेव्हा तो इंडियातून पाकिस्तानातून इंडियात आला, तो कधी आला पाहिजे? मायग्रेट टू इंडिया बिफोर जुलै 19 जुलै 1948. मी आधी सांगितलं तारखा का महत्वाच्या, कारण तारखेला नियम बदलतात. जसं आता आपल्याकडे घेतलं वॅक्सिनेशन 1 मे पासून किती 18 वर्षाच्या पुढची मुलं, म्हणजे 1 मे काहीतरी इम्पॉर्टंट आहे ना, बरोबर की नाही? तसं हे इम्पॉर्टंट आहे. हा यस, मायग्रेटेड टू इंडिया बिफोर जुलै 19 जुलै 1948. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर ह्या डेट नंतर आल्यानंतर तो परत गेला नाहीये, तो भारतामध्ये आहे. ऑर्डिनरीली रेसिडेंट आहे तो. ऑर्डिनरीली रेसिडेंट आहे. ऑर्डिनरीली रेसिडेंट इन इंडिया. ऑर्डिनरी रेसिडेंट इन इंडिया म्हणजे काय? त्यानंतर तो आलाय, म्हणजे एखादा माणूस कसा आला असेल, इथे एखादी वस्तू विकली असेल आणि परत गेला असेल, तर त्याला पकडायचं का नाही पकडायचं? त्याला नाही पकडायचं. एखादा आला आणि इथेच कंटिन्यू राहिलाय, म्हणजे तो कधी आलाय? 19 जुलैच्या अगोदर आलाय आणि आल्यानंतर तो परत कुठेही देश सोडून गेलेला नाही. कळलं? 26 जानेवारी 49 पर्यंत तो गपचूप इथेच राहिलेला आहे. कळलं? नाहीतर आला आणि परत नेपाळला गेला, आला आणि परत पाकिस्तानात गेला, असं नाही. ठीक आहे. आणि तो राहिलाय. ठीक आहे. बर ठीक आहे. सो असं जर केलं तर त्याला डायरेक्टली आपण काय करणार? त्याला सिटीजनशिप हा, इंडियन त्याला डायरेक्टली 26 जानेवारीला आपण त्याला 26 जानेवारीला त्याला आपण असं पास म्हणणार. चल ठीक आहे. फक्त एक आहे, इंडियातून पाकिस्तानात आला, ठीक आहे. पहिला क्रायटेरिया, तू जन्माला आला का, आई वडील पैकी कोण जन्माला आला का, आजी आजोबा आलेत का? बरं, दोघांपैकी एक असेल, चल आत ये. आत आलायस, कळलं? 19 जुलैच्या अगोदर आत आलायस आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी पर्यंत कुठेही गेलेला नाही, भारतामध्येच कंटिन्यू तू राहतोयस आल्यासारखा, तर आम्ही तुला डायरेक्टली नागरिकत्व देऊ. ठीक आहे. पण समजा एखादा बोलला की सर माझी परीक्षा चालू होती त्यावेळेला, म्हणून मी काय केलं, 20 जुलैला आलो. म्हणजे काय? आफ्टर 19 जुलै 1948 नंतर जर तुम्ही आला असाल, मग कसं करायचं तुम्हाला? परत नाही पाठवून देणार आपण. पण काय करायचं, जी लोक 19 जुलै नंतर आली त्यांना काय करायला लावलं आपण? काय करायला लावलं त्यांना? नागरिकत्व घ्यायला नाही. मग त्यांना सांगितलं की 19 जुलै नंतर आलात ना, तर आता तुम्ही 6 महिने पहिले राहा. किती महिने राहा? 6 महिने कंटिन्यू राहा. 6 महिने काय करायचं तुम्ही? कंटिन्यू राहायचं. 6 महिने कंटिन्यू राहिल्यानंतर 6 महिन्यानंतर काय करायचं? तुम्ही स्वतःला रजिस्टर्ड करायचं. कधी करायचं? 6 महिन्यात. आणि ते रजिस्टर्ड केल्यानंतर त्या रजिस्ट्रेशनच्या बेसवर तुम्हाला काय मिळणार? सिटीजनशिप नागरिकत्व मिळणार. कळलं? 19 जुलैच्या आधी, 19 जुलैच्या अगोदर येणाऱ्या लोकांना रजिस्ट्रेशन करायची गरज पडली का? नाही. नाही. कळलं? सो हे कळलं तुम्हाला? काय सांगितलं? परत लक्षात ठेवा. बघ, इंडिया पाकिस्तानातून इंडिया आला 19 जुलै 1948 च्या अगोदर आलाय, तर काय करायचं? यायचं आणि गपचूप पुढचे सर्व दिवस इथे राहायचे. काय रजिस्ट्रेशन करायची गरज पडणार नाही. 19 जुलै नंतर आला तर यायचं, स्वतःच पहिल्यांदा 6 महिने राहायचं आणि नंतर जाऊन रजिस्टर करायचं की बघा मी 6 महिने राहिलोय, आता मला द्या. कळलं? मग तुम्हाला रजिस्ट्रेशन, मग तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळणार. पण ह्याची फायनल डेट काय? कधी कुठल्या दिवसाच्या आधी यायचं? पण 19 जुलै 1948 नंतर आलायच, पण कधी यायचं? 26 जान 1950 अगोदर, ह्याच्यामध्ये यायचं कधी पण. कळलं? आलं का लक्षात? येस सर. येस. कोणाला काय डाऊट? सर वोटिंग कार्ड वर पण नागरिकत्व हे होतं ना डिसाइड? नाही. वोटिंग कार्डवर नाही होत. ठीक आहे. आता वोटिंग कार्ड असेल म्हणजेच नागरिकत्व असेल तर वोटिंग कार्ड मिळणार ना तुला, नाही तर कसं मिळणार? पण वोटिंग कार्ड नाहीये तर मी नागरिक नाही असं नाही होत. ठीक आहे. हे कळलं? काही डाऊट? सर बोल. सर त्यावेळी कोणते सगळे डॉक्युमेंट्स होते
होते जे लोकांचं ते म्हणजे गेट वरती एंट्री केले होते सगळ्यांच्या. अच्छा कळलं? हा. ठीक आहे असं. अरे सर बाबा कारण की तुम्हाला मी सांगतो, जेव्हा नेहरू प्राईम मिनिस्टर होते ना, म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेचे वल्लभभाई पटेल, नेहरू ही लोक जेव्हा होती ना, त्यांना खरोखर म्हणजे ज्यावेळेला ते आले त्यावेळेला देशामध्ये काय परिस्थिती होती, जगात काय परिस्थिती, दुसरं महायुद्ध संपलं होतं. कळलं? तुमच्याकडे दंगे धुपे चालू होते, 90% लोक बेरोजगार होती, 90% लोक म्हणजे इंग्रजांनी पार पिळून टाकलं होतं तुम्हाला दुसऱ्या महायुद्धात, काय ठेवलं नव्हतं तुमच्याकडे. बरोबर आहे? आणि दंगे झाले होते. ठीक आहे, रिलिजियस दंगे झाले होते. बरोबर आहे, शिखांचे पण दंगे झाले होते. परत गांधीजींच्या हत्येमुळे मग ब्राह्मणिझम वर्सेस नॉन ब्राह्मणिझम म्हणजे कास्टिझम वरती दंगे झाले होते. एवढं सगळं करून कळलं म्हणजे इंग्रजांनी लिटरली तो ऊसाचा रस कसा काढतो माहिती ना, भरलेला ऊस Yes. ह्याच्यात टर्न चोथा बनवतात, तसा चोथा झालेला देश तुम्हाला दिला. कळलं? आणि त्यावेळेला जबरदस्त इश्यू होता. म्हणजे तुम्ही आता अभ्यास करताना तुम्हाला कळते की निदान डॉक्युमेंटेशन किती मोठी गोष्ट आहे, की एवढ्या सगळ्या लोकांना नागरिकत्व द्यायचं, कसं देणार, कुठले डॉक्युमेंट चेक करणं, ते पण दंगे धुपे चालू असताना. कळलं? एक फक्त सिरियाची लोक ग्रीसमध्ये गेले तर अख्खं युरोप हादरलं, एवढीशी लोक गेली ते समुद्र पार करून. बरोबर ना? हा, भारताने 2 फ्रंटला मायग्रेशन हँडल केले, 2 फ्रंटला, बांगलादेश फ्रंटला आणि पाकिस्तान फ्रंटला. विचार करा. ठीक आहे, म्हणजे तो वेळचा काळ म्हणजे, आणि त्यावेळेचे लोक पण, कारण त्यावेळेच्या लोकांचं कसं होतं, त्यांनी फ्रीडम मुवमेंट बघितली होती स्वतः, त्यामुळे त्याची त्यांना जाण होती, असं होतं ते. म्हणून अनेक अधिकारी असतील किंवा कोणी असतील किंवा समाजसेवक लोक असतील, जे कोणी होते ते करायचे त्यावेळेला, कारण त्यांनी बघितलं आपली पिढी अशी आहे. म्हणजे एक असं म्हणतात की समाजशास्त्रीय जे अभ्यासक आहेत, मी नाही, कळलं, की भारतामध्ये 3 पिढ्या आहेत. भारतामध्ये 3 पिढ्या आहेत. पहिली पिढी त्यांनी भारताचं स्वातंत्र्य होताना योगदान दिलंय आणि त्यांनी ते बघितलंय. दुसरी पिढी होती, आताची जी आपली पिढी आहे, तिला जग माहिती आहे म्हणून ते ग्रोथसाठी स्वतः देशाला पुढे नेतात. ही मधली पिढी होती ना, यांनी काहीच केलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. कळलं? असं. ठीक आहे, म्हणजे ही पिढी एक वेळ भारतासाठी काहीतरी करेल, ही पिढीनी केलं, ही पिढीने काहीच केलं नाही, असं माझं मत नाही, समाजशास्त्रीय लोकांचं मत आहे. ठीक आहे, कारण ह्यांना आयतं मिळालं होतं. असं आहे, आपल्याला आयतं पण मिळालंय, पण आपल्याला फ्युचरकडे न्यायचंय. असं म्हणजे असं तरी काही लोक समाजशास्त्रीय अभ्यासक खूप सारे आर्टिकल्स वाचत असतो, त्यावेळेला त्यांचं अनालिसिस आहे ते. ठीक आहे, बरं जाऊया पुढे आपण. Yes. Yes, sir. आता पुढची केस बघूया. आर्टिकल नंबर 7. कुठलं घ्या? आर्टिकल नंबर 7. ठीक आहे. हा, आर्टिकल नंबर 6 मध्ये एकच, पाकिस्तानातून इकडे. बरं, आर्टिकल नंबर 7 बघू आता. बोल. सर जे आर्टिकल 6 मध्ये तुम्ही म्हणजे फर्स्ट पॉइंट सांगितलं, त्याच्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये 2च सब पॉइंट होते. 2च 7 सर मध्ये? 6 मध्ये सर हा बरोबर, 2च ना, हेच. 2च ना सर? ओके. ठीक आहे, पहिले हे क्रायटेरिया पूर्ण करायचा, मग 2 पैकी 1 करायचा. ठीक आहे, आधी Okay, आला sir. असेल तर काय, नंतर आला असेल तर काय. ठीक आहे. Yes. आता 7वं ह्याच्यामध्ये आहे. बघा ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये एक डेट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये एक कॉमन सांगतो, मग डेट सांगतो. पाकिस्तान हा इंडिया, पाकिस्तानातून इंडियात आला, कन्फ्यूज झाला, इंडियातून परत काय गेला, थांबा, उलट झालं. हा, उलट. हा, इंडियातून पाकिस्तानात गेला, मग त्याला बोलला, अरे कंटाळा येतोय पाकिस्तानामध्ये, सगळे मित्र तिकडे आहेत माझे, परत इकडे आला. मग आता याला काय करायचं? इंडियातून पहिले कुठे गेला तो पहिल्या केसमध्ये? पाकिस्तान. इंडियातून पाकिस्तान गेला, मग तो कन्फ्यूज झाला, काय करायचं? मग परत पाकिस्तानातून परत इंडियात आला. नको इंडिया. नको, हा, तर त्यांना पण चान्स दिला आपण, की ठीक आहे तुला कळलं ना, ये आता इंडियात, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग ह्यांना कुठल्या बेसवर मिळालं? आर्टिकल नंबर 7. 7. कळलं? हा, आता ह्याच्यामध्ये स्वतःहून गेले असतील, नाहीतर मग लॉकडाऊन मध्ये अडकले असतील. ठीक आहे, असं. पण हे फक्त लक्षात ठेवा, की आधी इंडियातून पाकिस्तानात गेलेला, मग पाकिस्तानून इंडियात आला, मग त्यांना आर्टिकल नंबर 7 लावलं. मग ते कसं लावलं, आता डेट बघू आपण. ठीक आहे, 1 मार्च 1947. काय? 1 मार्च 1947 ही ह्याची आहे, म्हणजे सेपरेशनची डेट आहे ही. साधारण ह्याच्या जवळपास सेपरेशन झालं होतं. सो 1 मार्च 1947. ठीक आहे, जो व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर 1 मार्च 1947 नंतर
भारतातून पाकिस्तानात गेला, भारतातून पाकिस्तानात गेला, ठीक आहे ना. इंग्लिश मध्ये काय म्हणतो, अ पर्सन हू मायग्रेटेड टू पाकिस्तान फ्रॉम इंडिया आफ्टर 1 मार्च 1947. क्लिअर, ठीक आहे. बट लेटर, पण नंतर परत आला, पण नंतर परत आला. पण नंतर परत आला तर काय, तर त्यांनी काय करायचं, तर एक तर त्याला आर्टिकल 7 प्रमाणे त्याला आपण कन्सिडर करणार भारतीय नागरिक, तर त्याला आर्टिकल 7 लागू होणार. पण इतकं सहज नाही, त्याला काय सांगायचं, आलायस तर काय कर, 6 महिने रजिस्टर हो. हा नंतर 6 महिने राहा रजिस्ट्रेशन केल्यावर. काय रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर काय 6 मंथ राहा, 6 महिन्यानंतर रजिस्ट्रेशन कर, म्हणजे नोंदणी कर स्वतःची, आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुला आर्टिकल 7 प्रमाणे नागरिकत्व मिळेल. क्लिअर झालं, कळलं. इथले डेट काय महत्वाचे आपल्याला, हा बरं. म्हणजे हे जे काही घडलं, कळलं, तो इकडनं इकडे गेला परत आला, हे कधी घडलंय, बिटवीन 1 मार्च किंवा 2 मार्च 1947, म्हणजे आफ्टर 1 मार्च 1947 ते 26 जानेवारी 1950, बरोबर ना. याच्या दरम्यान ही घटना घडली आहे, बरोबर ना, की तो 3 मार्चला इकडनं इकडे गेला, 1 महिना राहिला, परत आला. आपण त्याला काय करणार, आर्टिकल नंबर 7 लावणार. करेक्ट आहे, क्लिअर सर आहे. पण इंडिपेंडन्सच्या पहिला कसं, इंडिपेंडन्स झाल्यानंतर कॉन्स्टिट्यूशन फॉर्म व्हायला लागली ना. मग तर कॉन्स्टिट्यूशन फॉर्म 1 होऊ दे ना मार्च बाळा. 1947 आहे ना, मग आपल्याला तर काय ऑगस्ट बाळा, मध्ये काय असू दे ना, असू दे, ठीक आहे. तर ह्याच्या नंतर गेलेला, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी कन्सिडर एवढंच केलेलं आहे, जरी स्वातंत्र्य नंतर मिळालं, ठीक आहे ना, तरी पण त्यांनी डेट ह्या पकडलेल्या आहेत की कोण गेलेला आहे मायग्रेशन मध्ये. कळलं तुला, ठीक आहे. सो त्यांनी ही डेट पकडलेली आहे की ह्याच्या डेटच्या नंतर जर कोणी गेलं असेल तर, कळलं, जो ऑलरेडी भारतातून पाकिस्तानात गेलेला आहे आणि पाकिस्तानहून परत भारतात आलेला आहे. कळलं, तर तू ही डेट लक्षात ठेव फक्त. कळलं. सर काय इव्हेंट होता का काय स्पेशल, इव्हेंट कारण असं नाही, ते गव्हर्नमेंटचे डिसिजन्स होते त्यावेळेचे, लक्षामध्ये. कळलं, सर ओके. ब्युरोक्रॅटिक डिसिजन्स होते हे सगळे, सर ते गव्हर्नमेंट फॉर्म पण झाली नव्हती. बोल. सर आर्टिकल 6 मध्ये 1948 मध्ये झाले ते. सो हे जे नॉर्मल पीपल ज्यांचा आलेत, नॉट इमिग्रंट, जे पाकिस्तान इंडिया असं सारखे सारखे गेलेत, त्यांचं एका वर्षानंतर डिसाईड केलं, आणि ते पण आर्टिकल 6 मध्ये. येस, आता तुला मी सांगतो बघ, हा बरोबर आहे, असंच आहे. आता मला सांग, जर कोणी, आता मी तुला एक केस सांगतो, समजा 1 मार्च 1947 आहे ना, मग मला सांग, एखादा व्यक्ती जर 28 फेब्रुवारीला अशीच कंडिशन केली असेल, तर 28 फेब्रुवारी 1947 ला, 28 फेब्रुवारीला, याच्यात 1 मार्चला तो इंडियातून पाकिस्तानात गेलाय, बरोबर ना. बरोबर आहे. ह्या केसमध्ये काय सांगितलंय, जे तो आलाय, direct, गेलेला नाही सांगितलं. 1948 हा. ची डेट आहे, 19 जुलै 1948, ही आलेल्याची आहे ना. हा. हा बरोबर आहे ना. आणि ही जी आहे 1 मार्च 1947, ही कशाची डेट सांगितली त्यांनी, परत आलं. गेलेल्याची डेट आहे बाळा. ओ अच्छा सर, 1 मार्च गेल्याच, हा सर कळालं. कन्फ्युज होऊ नका, पूर्ण गेम फिरेल तुमची, कळलं ना. ठीक आहे. सर 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात गेलाय. हा. हे बघा, आर्टिकल नंबर 6 अशी एंट्री आहे, आर्टिकल नंबर 7 अशी एंट्री आहे. कळलं, इज इट क्लिअर. येस सर. हा, इकडे इंडिया आहे, इकडे पाकिस्तान आहे. कळलं. आर्टिकल 6 सांगतो पाकिस्तानातून इंडियात आलेली लोक, डेट काय दिली, 19 जुलै 1948, बरोबर आहे. याच्या आधी, ह्याच्यानंतर, ह्याच्या आधी आली असेल तर या आणि डायरेक्ट राहायला सुरुवात कर, ह्याच्या नंतर आला असेल तर 6 महिने रजिस्टर्ड कर, बरोबर आहे ना. 1947 ची डेट जी आहे, 1947 ची डेट आहे, ही कशाची आहे, जायची डेट. जायची डेट आहे. आला, आता समजा, आता तू म्हटली की सर हा कुठली डेट ती, मार्च काय, 1 मार्च. हा 1 मार्च. आता समजा तू म्हटली सर मी 2 मार्चला मी गेली इकडनं,
आणि तू नंतर आलेली आहे, समजा तू लगेच 2 दिवसात आलीस, तुला 2 दिवसात कळलं काय आपलं पाकिस्तान खरं नाही, तू 5 मार्चला परत आलीस, तरी 5 मार्चला आली म्हणजे तू बिफोरच पकडला जाणार ना तुला. हा सर. कळलं. पण इथे काय तुला केलं आहे की तू 1 मार्च नंतर गेली म्हणून तुला आर्टिकल 7 लावलेलं आहे. तारीख तर तू ही मेंटेन केलेलीच आहेस, फक्त तुला काय केलंय, तू नंतर गेलीस आली आहेस, मग तू जर जाऊन परत आलेली आहेस 1 मार्च नंतर तर तुला आर्टिकल 7 आहे. आता समजा तुझ्या बरोबर समजा मी 1 मार्चला नाही, मी 28 फेब्रुवारीला गेलो. कितीला गेलो? मी 28 फेब्रुवारीला इंडियातून पाकिस्तानात गेलो आणि नंतर तुझ्या सोबतच एकत्र आलो आपण दोघं. आपली ओळख झाली, त्याला म्हटलं जरा जाऊया एकत्र, आलो एकत्र. पण तुला 7 आर्टिकल लागणार, मला आर्टिकल नंबर 6 लागणार. येस. कळलं का? हो सर. येस सर येस. भारतीय जनता. हो सर हा ठीक आहे. हा तेच. सर हा बोला. सर मला अजून एक डाऊट आहे. बोल. सर पण फायनल जी डेट आहे ती 26 जन 1950 आहे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी वेगळं आर्टिकल आहे. त्याच्यासाठी म्हणजे जर काय कोणतरी 19 जुलै नंतर आले 1948 तर त्याच्यासाठी वेगळं आहे. 19 जुलै 48 नंतर आलं तर तू 6 महिने राहायचं ना तुला. हा. बिफोर आली आहेस तर तुला डायरेक्ट देणार, ते तुला रजिस्टर करायची गरज नाही, तुला हातावर स्टॅम्प मारायची गरज नाही पडणार. हा. 19 जुलै नंतर आता स्टॅम्प आधी 6 महिने राहा, मग स्टॅम्प मार. कळलं का तुला? असं हा आहे. सर. क्लिअर? सर आर्टिकल वेगळं नाही आहे. हा बोल. बेसिकली आर्टिकल 7 आणि 6 म्हणजे हेच आहेत ना, एकामेकावर डिपेंड आहे. म्हणजे आर्टिकल 7 आर्टिकल 6 वर डिपेंड होतो ना? नाही, अजिबात नाही. आर्टिकल 6 फक्त येणार आहे, आर्टिकल 7 जाऊन येणार आहे. नाही म्हणजे बिफोर जुलै 19. ते तसं पकडू नको तू, अजिबात कन्फ्युज करू नको स्वतःला पण. ठीक आहे ना? अजिबात कन्फ्युज करू नको. एवढंच पकडायचं फक्त, जसं पर्टिक्युलर दिलंय तसंच पकड. ठीक आहे? तू इंटररिलेशन लावायचा प्रयत्न केलास ना तर गणणार प्रॉपरली. बघ, इकडे नंतर आलेला 6 महिने राहतोय, इकडे त्याच्या अगोदर आलेला पण 6 महिने राहावं लागतंय त्याला. बरोबर ना? हा, तर ते गडबड करूच नका तुम्ही बिलकुल. आर्टिकल 7 मध्ये तू 19 जुलै 1948च्या अगोदर ये नाही तर नंतर ये. जर तू पाकिस्तानातून गेलायस आणि परत आलेला आहेस पाकिस्तानामध्ये 1 मार्च नंतर तुझी एंट्री दिसते पाकिस्तानात आणि परत तू आलेला आहेस, तर तुला इकडे आल्यावर 6 महिने राहायचंच आहे. कळलं? आर्टिकल 6 मध्ये तसं नव्हतं ना. आर्टिकल 6 मध्ये तू 19 जुलैच्या अगोदर आला असशील, 48च्या अगोदर आला असशील तर तुला 6 महिने राहायची गरज नाही. नंतर आला असशील तर तुला 6 महिने राहून रजिस्टर करावं लागेल. बरोबर आहे ना? ओके, कळलं. अजिबात कन्फ्युज होऊ नका, अजिबात. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी इंटरलिंक करायचा प्रयत्न केलात ना की तुम्ही प्रॉपर गणणार. लक्षात ठेवा पॉलिटीमध्ये. ठीक आहे? प्रत्येक वाक्य सेपरेट वाचायचं. लक्षामध्ये? हो सर. हा, मी जर म्हंटल की आकाशामध्ये लाईट आहे तर ती आकाशात लाईट आहे, आता ती सूर्यामुळे आहे का विजेमुळे ते नाही विचार करायचा आपण. कळलं? आकाश लाईट आहे, कारण काही असू शकतं. कळलं? आकाश लाईट आहे का सूर्य आला, उत्तर सूर्य नसेल, पण आकाश लाईट कशा वेगळ्या कारणाने बनवू शकते. बरोबर की नाही? सो आपण आपले अझम्पशन लावायचे नाही. जो स्टेटमेंट दिलाय तो स्टेटमेंट तसाच लक्षात राहायला पाहिजे. कळलं? नाहीतर मग गडबड होणार. बोल. सर जर का 1 मार्च 1947 च्या आधी आला तरी 6 महिने राहायचंय, नंतर आला. कुठलं म्हणतोय तू, तारीख का बोलतोयस? आर्टिकल 7 बोलतोय मी. 1 मार्च 1947 च्या आधी आलो. अरे आधी कसा येणार तू? आधी कसा येणार तू बाबा? परत सांगतो मी सगळं. आता तुम्ही 11:30 बसा. लक्षात ठेवा आर्टिकल नंबर 6 काय आहे. ऐक, आर्टिकल नंबर 6 काय आहे आता नीट लक्षात ठेवा. मी परत सांगतो सगळं. आर्टिकल नंबर 6, ठीक आहे, त्यांनी डेट लक्षात ठेवा 19 जुलै 1948. क्रायटेरिया काय आहे? तुझा बापाचा जन्म, तुझा जन्म किंवा आजी आज्याचा जन्म कशात झाला पाहिजे? इंडियामध्ये. कुठल्या इंडियात? अनडिवायडेड इंडिया. बरोबर आहे? हा, ह्यातले एक जरी पास करतोयस तू की बाबा आजीचा जन्म झालेला, आजोबाचा जन्म झालेला, आईचा जन्म, बाबांचा किंवा माझा झालाय, कळलं, तर तू लागू होतो. फक्त मॅटर काय करतोय की तू 19 जुलै 1948च्या अगोदर येतोयस की नंतर येतोयस. एंट्री कशी आहे तुझी? पाकिस्तानातून इंडिया. कळलं तुला? बर. हो सर. हा, आधी जर आलास तर तुला 1950 पर्यंत काय करायचं? तुला कंटिन्यू राहून दाखवायचंय. बरोबर आहे? हो सर. हा, म्हणजे तू ऑर्डिनरी रेसिडेंट आहेस, तुला मिळणार. 19 जुलै नंतर आलास, जर नंतर आलास तर आधी 6 महिने राहा. आणि त्याच्यानंतर रजिस्टर्ड कर स्वतःला.
की मी 6 महिने राहून दाखवले तुम्हाला. कळलं? रजिस्टर्ड कर आणि त्याच्यानंतर तू काय कर, त्याच्यानंतर तुला आर्टिकल 6 नुसार मिळणार. झाला आर्टिकल 6 क्लिअर? हा, याचा कोणाशीही संबंध नाहीये. ही केस सिंपल पकडायची. काय कोणी आला 19 जुलैच्या नंतर आलाय का आधी आलाय? कळलं? एवढंच पकडायचं. ठीक आहे, बाकी कुठलीही केस पकडायची नाही. आधी आला असेल तर डायरेक्ट देऊन टाकायचं. 1926 आणि 49 द्यायचं, घे झाला विषय. 19 जुलै नंतर आला असेल तर त्याला आधी सांगायचं 6 महिने इथे राहिला होतास का, दाखव कागद. अच्छा 6 महिने राहिले, 6 महिन्याचं लाईट बिल तुझ्याकडे आहे, ठीक आहे घेऊन टाक. कळलं तुला? हे कळलं का तुला? हो सर हो. काही प्रॉब्लेम आहे ते? अजिबात डेट मध्ये नाही ना? हा, आता पुढची केस घेऊ, आर्टिकल नंबर 7. आता इथे एकच डेट लक्षात ठेव, ह्याच्यामध्ये लोक आधी इंडियामधून पाकिस्तानात गेली. कळलं? इंडियातून पाकिस्तानात गेली आणि पुन्हा पाकिस्तानातून इंडियात आली. बरोबर आहे? हो हे कळलं? हो सर, ठीक आहे. हो, हो. आता बघ, भारत अनडिवाइडेड इंडियामध्ये असे कितीतरी लोक होती जी रोज पाकिस्तानला कॉलेजला जायची आणि परत यायची. पंजाबची सगळी लोक लाहोर आणि कराचीला जायची. जम्मू काश्मीर पूर्ण कराचीत पडलेलं असायचं. लक्षामध्ये, ते रोजचं येणं जाणं होतं त्यांचं. जसं तुम्ही विरार दादर करता तसं त्यांचं येणं जाणं होतं. कळलं? म्हणून पण एक डेट ठरवावी लागेल ना कधीपासून. बरोबर आहे की नाही? म्हणून ती डेट ठरली 1 मार्च. काय ठरली? 1 मार्च. 1 मार्च 1947. बघ, ह्याच्यामध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे. हा व्यक्ती हा जर 1 मार्च 1947 नंतर आधी किती वेळा गेला त्याची काही घेणं देणं नाहीये. रोज तू कोणातरी भेटायला जातोस तिथे, काय प्रॉब्लेम नाहीये. कळलं? ठीक आहे. पण जर 1 मार्च 1947 नंतर जर तू भारतामधून पाकिस्तानात गेलेला दिसलायस, कळलं, आणि नंतर परत यायचं म्हणतोय, तर तुला काय लागणार? आर्टिकल नंबर 7. हा, त्याच्या अगोदर कोण गेला असेल तर त्याला सिंगल एंट्रीज पकडणार त्याची. कळलं तुला? पण जर 1 मार्च 1947 नंतर जर कोण गेलेला आहे, कळलं, आणि नंतर तो परत यायचा म्हणतोय, म्हणजे गेला असेल बहिणीकडे गेला असेल राखी बंधनाला, तिथे राहून 3 महिने राहिला असेल, है ना, चांगलं खायला मिळते म्हणून, किंवा तो गेला असेल मित्रांना भेटायला, कुठेतरी कशाला तरी गेला असेल आणि तिथेच राहिला असेल, किंवा तो बोलला नको पाकिस्तानात जाऊन सेटल होऊया, असा त्यांनी विचार कधी केलाय? 1 मार्च 1947 नंतर गेला. आता आलाय त्याची डेट माहिती नाही. एवढं नक्की माहिती की 26 जानेवारीच्या 1950च्या अगोदर तो कधीतरी आला असेल. कळलं तुला? जायची डेट आहे की 1 मार्च 1947. म्हणजे तुझ्या कार्डवरती जर एंट्री दिसली की तू जर पाकिस्तानातून आलायस आणि जर तू पाकिस्तानात कधी गेलायस 1 मार्च 1947 नंतर तू गेलायस, कळलं, आणि त्याच्यानंतर तू कधी पण आला असेल, त्याची घेणं नाही. ही जी लाल रेषा आहे तिकडे कधी गेलायस 1 मार्च 1947 जर नंतर तू गेलेला आहेस तर तुला काय, कुठला आर्टिकल लागणार? आता 7 लागणार. कळलं? म्हणजे डबल एंट्री कधीपासून पकडतात? 1 मार्च 1947 नंतर. समजा मी जानेवारी मध्ये तुझे वडील जेव्हा, समजा असं पकड की तुझे वडील जानेवारी मध्ये तिकडे गेले होते आणि आता येत आहे, तर त्यांना आर्टिकल नंबर 7 लागेल की 6 लागेल? 6 लागेल त्यांना 7 लागणार, कारण ते कधी गेलेत? 1 मार्चच्या अगोदरच गेलेत. आर्टिकल 7 कोणासाठी लागतं? जे ह्या तारखेनंतर गेलेले आहेत पाकिस्तानात आणि परत यायचं म्हणतायत. कळलं का? ह्याच्या नंतर गेलेल्या लोकांसाठी येते. ठीक आहे? कळलं का? हा, ठीक आहे. जाऊ पुढे आता मी नक्की. कोणाला काही डाऊट नाही ना? असेल तर विचारून घ्या बाबा. ठीक आहे. हा, आता इंडिया पाकिस्तान संपलं. आता आर्टिकल नंबर 8. आर्टिकल नंबर 8 असं आहे की जर एखादा, आता भारताच्या बाहेर म्हणजे इंडिया पाकिस्तानच्या बाहेरची लोक म्हणजे कोण? जी इंग्लंडला राहत होती, जी अमेरिकेत राहत होती, जी क्युबामध्ये राहत होती, जी हवाई आयलंडला राहत होती, जी साऊथ आफ्रिकेत राहत होती, अशी जगामध्ये पसरली होती ना अनेक लोक. स्वतः कॅनडामध्ये गेले होते सगळे. कळलं? आताचे सगळे कॅनडामध्ये गेलेले पंजाबी त्यावेळेला शेतमजूर म्हणून गेले होते. आता खूप भाव खातात, है ना, की आम्ही अमेरिकेत राहतो वगैरे असं. ठीक आहे, पण ते शेतमजूर म्हणून गेले होते सगळे लोक. ट्रक ड्रायव्हर, शेतमजूर असे कामासाठी नेले होते त्यांना, मेनली शेतीसाठी नेले होते त्यांना. कळलं? स्वतः अशी लोक आहेत. त्यांच्यासाठी कुठलं आर्टिकल नंबर 8. ठीक आहे. आता आर्टिकल 1 चा येतो. हा, तर पहिला पर्सन आहे की जो कॅनडावरून यायचा त्याला. ठीक आहे, आणि की तो कॅनडात राहतोय. त्याला वाटलं नाही त्यांनी पण त्यावेळेला स्वदेश बघितला, त्यांनी एकदम
त्याला वाटलं नाही आता मला इंडियात जायचंय, कॅनडात नाही राहायचं त्याला. ठीक आहे, आता त्याला यायचंय. कळलं, ही स्टोरी पण काय 26 जानेवारी 1950च्या अगोदरची आहे. त्याला कळलं तर भारत स्वतंत्र होतंय, जायला पाहिजे. कळलं, मग अशा वेळेला काय तर ह्या लोकांसाठी काय, तर जो कोणी कॅनडातून येणार आहे इकडे त्याला पहिल्यांदा हे प्रूव्ह करायला लागेल की तो स्वतः म्हणजे ही और पॅरेंट्स और ग्रँड पॅरेंट्स, ठीक आहे, आयदर म्हणजे काय, दोघांपैकी एकाचा आयदर, ठीक आहे, यांचा काय झाला असेल, जन्म अनडिवायडेड इंडिया झाला असेल, अनडिवायडेड इंडियात झाला असेल. कळलं, इंडियात झाला असेल तर त्यांना काय मिळेल. पण आता सध्या कुठे राहत आहेत, बॉर्न इन अनडिवायडेड इंडिया, पण सध्या कुठे राहत आहेत ते, सध्या कुठे राहत आहेत कॅनडा. हा, आउटसाइड इंडिया. ठीक आहे, आउटसाइड इंडिया राहत आहेत ते. कॅनडात आपण केस स्टडी घेतली कॅनडाची, आउटसाइड इंडियात ते आता राहत आहेत. मग असा माणूस काय करणार, पहिली गोष्ट क्रायटेरिया हे आहे की बाबा एक तर त्याचा तरी जन्म पाहिजे, आई वडिलांपैकी एकाचा तरी पाहिजे किंवा आजी आजोबांपैकी एकाचा पाहिजे. तर त्याची इच्छा झाली की चला बाबा जाऊया आपण आजी आजोबांच्या देशामध्ये किंवा आजीच्या देशात आजोबाच्या देशात, तर तो ट्राय करेल. ठीक आहे, पण आता त्याचा संबंध डायरेक्ट बाहेरच्या देशाचे आहे ना, तर त्याला आर्टिकल 8 नुसार भेटणार. किती नुसार, आर्टिकल 8 नुसार तो बनू शकतो. पण फक्त त्याला काय करणं गरजेचं आहे, ठीक आहे, त्याला इंडिया द्यायची गरज नाहीये. कळलं का, की त्याला कॅनडाचं तिकीट काढलं, पैसे नाहीये, ठीक आहे, त्याला भारतात द्यायची गरज नाहीये. त्याला काय करावं लागेल, त्याला रजिस्टर करावं लागेल. पण कुठे, करायला लागेल, तर त्याला 26 जानेवारी 1950च्या अगोदर, तर अशा व्यक्तीला तो कॅनडा झाला, त्याला भारतात यायची गरज नाहीये. त्यांनी एवढंच करायचं की 26 जानेवारी 1950च्या अगोदर तिथे दूतावास असतो, माहितीये तुम्हाला, काउन्सिलेट माहितीये तुम्हाला, Yes, sir. दूतावास, Yes. आपले दूतावास असतात, तिथे जायचं आणि तिथे जाऊन दूतावासात जाऊन काय करायचं, स्वतःला रजिस्टर करायचं की मला भारताचा नागरिक म्हणूनच पुढे राहायचं आहे. मी कॅनडातच राहीन पण मला नागरिकत्व भारताचं पाहिजे. मे बी 6 महिन्यानंतर मी सगळं थांबलं की मी नंतर भविष्यात इकडचं सगळं काम झालं की मी भारतात जाईन. कळलं, पण तो Sir, आता हा बोल. सर दूतावास म्हणजे एम्बेसी का? एम्बेसी, कॉन्सुलेट किंवा एम्बेसी. कळलं तुला, सो जे काही कॉन्सुलेट किंवा एम्बेसी असेल तिथे जाऊन त्यांनी रजिस्टर करायचं. कधी करायचं, 26 जानेवारी 1950च्या अगोदर. हा लक्षामध्ये, क्लिअर. हो सर. हा ठीक आहे, ओके. आता काही लोकांना लेट झालं, त्यांना पण 26 जानेवारी नंतर केलं तरी दिलं होतं, पण त्यांना 1 वर्षाची गॅरंटी दिलं होतं. किती, 1 वर्षाचा त्यांना पिरियड दिला होता की 26 म्हणजे संविधान लागू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत जरी त्यांनी जाऊन रजिस्टर केलं तरी सुद्धा त्यांना देत होते. सो हे कोणासाठी आहे, ओव्हरसीज इंडियन. कोणासाठी आहे, कोणासाठी होतं हे आर्टिकल नंबर 8, कोणासाठी आहे, ओव्हरसीज इंडियन्स. ओव्हरसीज इंडियन. काय डाऊट नाही ना? नाही सर. हा झाले. सो आता लक्षात ठेवा, ठीक आहे. सो आपण जे बघितलं आतापर्यंत, सो आर्टिकल नंबर 5, आर्टिकल नंबर 6, आर्टिकल नंबर 7, आर्टिकल नंबर 8. आर्टिकल नंबर 5 कोणासाठी, डोमेसाईल. बरोबर आहे ना, डोमेसाईल लोक म्हणजे जे ऑलरेडी भारतातच आहेत. आर्टिकल नंबर 8 कोणासाठी, ओव्हरसीज. ओव्हरसीज. ठीक आहे, सो इथे लक्षात DO. ठीक आहे. आर्टिकल नंबर 6 वन टाइम एंट्री. आर्टिकल नंबर 7 कन्फ्युज लोक गेले परत आले. हे कळलं तुम्हाला आता? येस. हा, हे कळलं सगळ्यांना? आर्टिकल कळतील Yes. पटापट. हो सर, हो सर. हा ठीक आहे. इकडची डेट काय आहे, इकडे डेट दोनच ठिकाणी आहेत, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. इकडे काय डेट आहे, 19 जुलै 1948. बरोबर आहे, बिफोर Yes. आफ्टर. इकडे काय 1 मार्च 1 मार्च 1947 आहे ना, बस आफ्टर. येस. बरोबर आहे, इकडनं इकडे गेलं तोच, बस एवढंच. मग आता हे ह्याच्यामध्येच कळतं की भारताचा नागरिक कोण असणार. मग आता बाकीचे आर्टिकल काय सांगतात ते बघू आपण. हे काय आले तेवढे 5, 6, 7, 8. हो सर. येस. हा ठीक आहे. आता आर्टिकल नंबर 9 बघू आपण. आर्टिकल नंबर 9 सांगतो कोण नाही, काय कोण नसणार. 26 जानेवारी 1950 ला भारतीय नागरिक कोण नसणार. कळलं का तुम्हाला, कळलं?
ठीक आहे. जो भारतीय नागरिक कोण नसणार, मग कोण नसणार, कोण नसणार सांगितलंय. जर त्यांनी कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व जर घेतलं असेल, जर कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या देशाचं नागरिकत्व घेतलं असेल, दुसऱ्या एखाद्या देशाचे नागरिकत्व घेतलं असेल, कळलं, तर कळलं, त्याला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. त्याला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. याला म्हणतात सिंगल सिटिझनशिप. काय मिळणार नाही, कळलं, ठीक आहे. किंवा त्यांनी घेतलं असेल, जर घेतलं असेल तर त्याला इकडनं आम्ही काढून टाकू. असं म्हणजे काय, ह्याला काय म्हणतो आपण, सिंपल कोण नसणार. आणि ह्यालाच आपण असं म्हणतो की ही जी डेफिनेशन आहे ह्यालाच म्हणतो आपण सिंगल सिटिझनशिप. काय की तुम्ही एका वेळेला एकाच देशाचा नागरिक असू शकता, एक तर भारताचा नाही तर दुसऱ्या देशाचा. क्लिअर? येस. ओके, काही डाऊट याच्यामध्ये नाही. आता आर्टिकल नंबर 10 बघू. हे 9 कळलं, 9 कोण नसणार सांगतो. हा, आर्टिकल नंबर 10 आहे. आर्टिकल नंबर 10 सांगतो की 1950 ला हे आता हे आर्टिकल नंबर 5, आर्टिकल नंबर 6, आर्टिकल नंबर 7, आर्टिकल नंबर 8 या 4 आर्टिकलनी ज्या लोकांना नागरिकत्व दिलं आहे, या ज्या आर्टिकलनी ज्या लोकांना नागरिकत्व दिलं आहे, पुढे भविष्यामध्ये पार्लमेंट चेंज करू शकते, माहिती आहे ना तुम्हाला, नागरिकत्वाचे नियम. बरोबर आहे. पण मग ह्या लोकांना सिक्युरिटी पाहिजे की नाही. कळलं? एखादा पुढचा नेता आला तो बोलला नाही आजी जन्माला आली की नाही, आजोबा असेल तर सांग, आजी बिजी नाही, आजोबा असेल तरच आम्ही देणार. तर असं नको व्हायला, इनसिक्युरिटी व्हायला नको. म्हणून आर्टिकल नंबर 10 काय सांगतो की आर्टिकल नंबर 5, आर्टिकल नंबर 6, आर्टिकल नंबर 7, आर्टिकल नंबर 8 या सगळ्या आर्टिकलनी ज्या लोकांना नागरिकत्व दिलं आहे त्यांचं नागरिकत्व पुढे कंटिन्यू राहील. त्यांचं नागरिकत्व काय राहील, पुढे कंटिन्यू राहील. म्हणजे कोणीही बदलू शकत नाही. कुठलाही जरी पार्लमेंटला पॉवर दिलं तरी ह्याच्याबद्दल नाही बोलायचं. ज्याला आम्ही 26 जानेवारी 1950 ला जे कोणाला नागरिकत्व म्हणून आम्ही दिलेलं आहे, डिसाईड केलेलं आहे, त्यांच्या संदर्भात भविष्यामध्ये कोणीही चेंजेस करणार नाही. 26 जानेवारी नंतर कोणाला द्यायचे ते द्या, पण ज्यांना अगोदर दिलेलं आहे त्यांचं पुढे कंटिन्यू राहणार. कळलं तुम्हाला? सर बोल. सर मग त्याच्यात आर्टिकल 8चे जे 1 इयर नंतरचे असतात त्यांचं पण असतं काउंट की 26 नाही? जानेवारी 1950 नंतर ना. हो. हा, मग मी इथे काय लिहिलंय, पर्टिक्युलर इथे काय लिहिलंय, ज्यांना आर्टिकल नंबर 5, आर्टिकल नंबर 6, आर्टिकल 7, ओके आर्टिकल नंबर सर, 8 नुसार मिळाले त्याचं तुम्ही काही बिघडवू शकत नाही. ओके दे विल कंटिन्यू ॲज अ इंडियन सिटीजन अहेड. येस. क्लिअर? 10 कळलं? ओके. आणि मग आर्टिकल नंबर 11 काय आहे? 26 जानेवारी नंतरचे नागरिकत्व. हा, की 26 जानेवारी नंतर जे मग जर तुम्हाला सांगितलं की 26 जानेवारी नंतर या संदर्भात पूर्ण अधिकार कोणाला? पार्लमेंट. येस, ओनली पार्लमेंटला, बाकी कोणाला नाही. पार्लमेंट. आणि पार्लमेंटला जायला काय पास करावं लागेल? कायदा, ऍक्ट. आणि हा कायदा पण सिंपल मेजॉरिटीने पास होतो, लक्षात ठेवा. कशा मेजॉरिटीने पास होतो? सिंपल मेजॉरिटी. ठीक आहे, जे काल मी शिकवलं, लोकसभेला पॉवर आहेत. क्लिअर? काही डाऊट याच्यात? नो बर, ठीक आहे. मग आता आपण येऊया सिटिझनशिप ऍक्ट कडे. ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट नाही ना? हा, ठीक आहे. 5, 6, 7, 8, 9 कोणाला नाही, 10 कंटिन्यू राहील, 11 भविष्यात पार्लमेंटला पॉवर, संपलाय. एवढंच आहे. ठीक आहे. 5 डोमेसाईल, 6 पाकिस्तानातून इंडिया, 7 इंडिया टू पाकिस्तान, पाकिस्तान टू इंडिया, 8 ओव्हरसीज इंडिया, 9 कोणाला मिळणार नाही, 10 ज्यांना मिळालंय त्यांचं कंटिन्यू राहील, आणि 11 भविष्यात पार्लमेंट बघून घेईल. क्लिअर? येस सर. येस सर. येस. मग आता ह्याच्या म्हणण्यानुसार, संविधानाच्या म्हणण्यानुसार लगेच पार्लमेंटने काय केलं, 1955 ला कायदा बनवला. त्यामुळे पहिला जो कायदा आला तो आहे द सिटिझनशिप ऍक्ट. सिटिझनशिप ऍक्ट 1955 हा पॅरेंट ऍक्ट आहे तुमचा. ह्याच्यामध्ये खूप सारे बदल झाले.
आता हे बदल जायचे कारण काय आहे? की समजा मध्ये इंडिया पाकिस्तान 65ला लढाई झाली, इंडिया बांगलादेश 1971ला लढाई झाली, बरोबर आहे ना? किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये काही चेंजेस झाले, मग आपल्याला पण चेंजेस करावे लागले की नाही? मग ते जे चेंजेस आहेत ते म्हणजे अमेंडमेंट्स, कळलं? तर ह्याच्यामध्ये खूप सारे अमेंडमेंट झाले. तो हा काय आहे? हा मूळ कायदा आहे. हा काय आहे? पॅरेंट लॉ आहे. हा मूळ कायदा आहे. त्याच्या पुढे सर ज्या तो काही 1955 ना सर? 1955 येस. ठीक आहे, परत काढू का? त्याचा मंथ वगैरे नाही ना काय? नाही डायरेक्ट नाही इयर नाही ना? नाही. मग ह्याला कायद्याला मंथ नसतं, नाही. कळलं का? ओके. कायदा इयरनी ओळखला जातो. ठीक आहे, 1955. ओके, बर. मग आता ह्याच्यामध्ये किती अमेंडमेंट झाल्या? ठीक आहे, ह्याच्यामध्ये वेगळे अमेंडमेंट झालेले आहेत. ह्याच्यामध्ये जे काही कायदे ऍड केले त्याला अमेंडमेंट ऍक्ट म्हणतात. काय म्हणतात? मी पूर्ण वाक्यात लिहून दाखवतो तुम्हाला. द सिटिझनशिप, त्याला ओळखण्यासाठी द सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. अमेंडमेंट म्हणजे काय? बदल केले. कशात बदल केला बाळांनो? हा कायद्यात. हा, नाहीतर संविधानात लिहाल, कायद्यात. ठीक आहे, अमेंडमेंट ऍक्ट 1986. पहिला 86 ला बदल झाला, नंतर 1992 मध्ये चेंजेस केले गेले, नंतर 2003 मध्ये चेंजेस केले गेले, नंतर लगेच 2005 मध्ये चेंजेस केले गेले. आणि पुढचे चेंजेस कधी झाले तर आम्हाला सांगाल काय? 2011चा आता सीए चालू आहे. 2015. 2015 ला चेंजेस झाला ना एक, आणि आता चालू आहे 2019चा सीए, माहिती आहे ना? पण तो अजून पास झालेला नाही. नाही. सो एवढे अमेंडमेंट झालेले आहेत. आता ह्या अमेंडमेंट नुसार मग आपण बघूया. आपण जर स्टोरी लाईन बघितली तर तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही. ह्याला पण मगाशी ते जसे बघितलं आपण, डेटच्या अगोदर आणि डेटच्या नंतर, कारण नियम तसेच बनतात ना. कारण बघा, आता 1 मे ला वॅक्सिनेशन आहे. तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता येईल ना की 1 मेच्या अगोदर 44 वर्षाच्या पुढची लोक होती, 45 वर्षाच्या पुढची लोक होती. 1 मे नंतर काय झालं? 18 ते 44 झालं, बरोबर आहे ना? कळलं? सो अशा डेट्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील ह्या. ठीक आहे, तर बघूया आता आपण. हो हे कळलं का? हा, सो हे लक्षात ठेवा, एवढे अमेंडमेंट झालेले आहेत. आणि 2019 ची सीए ची अजून प्रपोज आहे. ठीक आहे, पण त्याला अपोज होतोय, त्याच्यामुळे ती काय लवकर पास नाही होणार. पण ह्या अमेंडमेंट झालेल्या आहेत, ह्या अमेंडमेंट्स आहेत. मूळ कायदा एकच आहे, पुढच्या सगळ्या अमेंडमेंट आहेत. बर, आता ह्यातल्या अमेंडमेंट कशा आहेत ते आपण हळूहळू बघून घेऊया. ठीक आहे, कळेल तुम्हाला. पण आता तुम्हाला जेवढी काही ह्याच्यानुसार जी काही तुम्हाला नागरिकत्व मिळतं ना, जे काही तुम्हाला नागरिकत्व मिळतं, ठीक आहे, बर, ठीक आहे, हे काही तुम्हाला जे तुम्हाला नागरिकत्व मिळतं, आता ह्याच्या अगोदरचे आर्टिकल कसे मिळालेले? ते असे मिळाले की डोमिसाईल आहे का, इंडियातून पाकिस्तानात आलास का, पाकिस्तान इंडियात गेलास का, बाहेर ना आलास का, असं होतं. ह्याच्यात तसं नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 पद्धतीने दिलं जातं. ठीक आहे, एक आहे बाय बर्थ. बाय बर्थ म्हणजे काय? जन्माने. तुम्हाला कशाने मिळालं आता? बाय बर्थ. तुम्ही सगळे बाय बर्थ आहात. ठीक आहे, सो बाय बर्थ. सेकंड आहे बाय डिसेंट. बाय काय? बाय डिसेंट. डिसेंट म्हणजे काय? वंश. काय? भारतीय वंशाचे. कळलं तुम्हाला? बाय डिसेंट म्हणजे तुमच्या आई वडील जर इकडचे असतील तर, म्हणजे काय? वंशाने ना. यस, ठीक आहे, वंशाने. ठीक आहे, जन्माने, वंशाने. थर्ड आहे रजिस्ट्रेशन. बाय रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन. चौथं आहे, ज्याला म्हणतो आपण बाय नॅचरलायझेशन. स्वीकृत करणं. रजिस्ट्रेशन म्हणजे काय? स्वतःला नोंदणी करणे, नोंदणीकृत. ठीक आहे, नंतर आहे नॅचरलायझेशन म्हणजे स्वीकृती. आणि 5वा आहे, त्याला म्हणतो आपण काय? इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रदेश जिंकून घेतलात, म्हणजे आपल्याकडे अर्धे लोक म्हणतात ना, चला कराचीला घेऊन या. कराचीला घेऊया नाही, सगळ्यांना नागरिकत्व द्यावं लागणार तुम्हाला कंपल्सरी. ठीक आहे, आपल्याकडे फेसबुक युनिव्हर्सिटी वाले काही टाकतात नाही, काही माहित नसतं. इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी.
म्हणजे काय, भूभागाच्या स्वीकृतीकरण. भूभाग जर तुम्ही घेतलात तर कळलं. सो असं हे कळलं तुम्हाला. सो किती पद्धतीने मिळतं तुम्हाला नागरिकत्व? 5 पद्धतीने तुम्हाला नागरिकत्व मिळतं. ते पण आता बघायचं कसं कसं ते. एक जन्माने, एक वंशाने, एक रजिस्ट्रेशन करून, एक स्वीकृती नॅचरलायझेशन प्रोसेसने, आणि जेव्हा तुम्ही एखादा भूभाग ताब्यामध्ये घेता, लाईक तुम्ही उद्या बांगलादेशला घेतला, नेपाळला घेतलं, पाकिस्तान जिंकलात, त्यांचे सगळे नागरिक तुमचे नागरिक मग कंपल्सरी. ठीक आहे असं. आणि हा इंटरनॅशनल लॉ पण आहे. ठीक आहे असं. हे झालं 5 यांनी तुम्ही घेऊ शकता. सोडू कसा शकता तुम्ही? सोडायचं तुम्हाला कळलं. सोडायचं कसं बघू आपण. लॉस ऑफ सिटिझनशिप. लॉस ऑफ म्हणजे काय, सोडणं ना. लॉस ऑफ सिटिझनशिप. ठीक आहे. पहिला लॉस म्हणजे पहिल्या पद्धतीने ती म्हणजे काय, रिन्युएशन. रिन्युएशन म्हणजे काय, स्वतःहून डिक्लेअर करणे. काय रिअनाउन्स म्हणतो ना आपण, रिअनाउन्स तसं. बाय रिअनाउन्स म्हणजे स्वतःहून घोषणा करणं. काय स्वतःहून घोषणा करणं. तर लॉस ऑफ सिटिझनशिप म्हणजे आपल्याला हवंय की नाही ते, तुला हवंय की नाही किंवा तुला काढायचं की नाही. नागरिकत्व जाणे. कळलं. नागरिकत्व कसं जाईल. एक तर तू सोडलंस तर म्हणजे काय, बाय रेन्युएशन. तू सोडलं तर ठीक आहे, तू स्वतःहून डिक्लेअर केलं की मला नकोय, मी दुसऱ्या देशात चाललोय असं. सेकंड आहे बाय टर्मिनेशन. म्हणजे काय, तुला हाकलवून दिलं तर भारतातून, बाय टर्मिनेशन. ठीक आहे. थर्ड आहे बाय डेप्रिवेशन. म्हणजे लात मारून हाकलून दिलं तर. ठीक आहे. टर्मिनेशन म्हणजे फक्त हाकलवून दिलेलं. डेप्रिवेशन म्हणजे लात मारून हाकलून दिलं. डेप्रिवेशन कसं आहे ते बघू आपण. पण ह्या 3 पद्धतीने तुम्ही भारतातनं नागरिकत्व तुमचं निघून जातात. हे कळलं. इज दॅट क्लिअर? कळलं. आता हे एक्सप्लेन करू आपण. ठीक आहे. आता हे एक्सप्लेन करूया आपण एक एक. ठीक आहे. रेडी सगळेजण? ब्रेन घेऊन बसलात का झोपलात नाही ना? हा ठीक आहे. आता पहिलं बघूया बाय बर्थ कसं आहे. बाय बर्थ कसं बघूया. अरे बापरे. चालू करूया. पहिलं आहे की 26 जानेवारी नंतर आहे ना सगळं. हा. सो पहिलं बघूया. 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987. से बाय बर्थचं सांगता ना? बाय बर्थ बाय बर्थ चालू आहे बाबांना. नंतर सगळं बाय बर्थ सांगू का? हो सर. हा बाय बर्थ. हा ठीक आहे. तर आपण एक क्रायटेरिया बनवूया. 26 जानेवारी कारण बदल झालेत ना त्यामध्ये, बरोबर आहे ना. 86 ला वगैरे बदल झाले की नाही. हा त्यामुळे 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1947 ते 1 जुलै 1947. ठीक आहे. यावेळेचे नियम काही वेगळे होते. ठीक आहे. नंतर 1 जुलै 1947 ते 3 डिसेंबर 2004. नंतर काय, 1 जुलै 1947 ते किती डिसेंबर. बघा इथे अमेंडमेंट झालेली आहे. हे 47 नाही लिहिले. इथे किती लिहायचे मला? 87. सॉरी आय एम सो सॉरी. 1987. ठीक आहे. हा पहिला फेज आहे. नंतर 1 जुलै 1987 ते किती? 3 डिसेंबर 2004. यस 3 डिसेंबर 2004 हा सेकंड फेज आहे बाय बर्थ. कारण इथे नियम बदललेत. कारण बघा मी मगाशी सांगितलं ना अमेंडमेंट झालेत. कधी झालेत अमेंडमेंट? 86 ला झालेली आहे, बरोबर आहे ना.
नंतर 92ला पण झाली आहे, 3ला पण झाली आहे, 5ला पण झाली आहे, बरोबर आहे ना. सो त्या इयरला कुठे कुठे चेंजेस झाले ते दिसतंय. सो पहिलं म्हणजे काय 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987. दुसरा फेज काय 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004. ह्याच्यात काय डाऊट आहे? हो सर. नाही. बरं ठीक आहे. आता ह्याच्यात बघू आपण. पहिला क्रायटेरिया मध्ये बघूया आपण. पहिल्या क्रायटेरियात बघू आपण. कुठे गेलं? बरं 1 जुलै 1929 इंडिया बाय बर्थ. एवढंच आहे ना, काही दुसरी अमेंडमेंट नाही आहे ना ह्याच्यात? डन, नाही आहे अमेंडमेंट. चला आता ह्याच्यामध्ये काय झालं बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये कसं होतं, बाय बर्थ तुम्हाला कधी मिळणार? हा, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर तुम्ही ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा पहिला फेज मध्ये लक्षात ठेवा सगळ्यांनी, तुमचा जन्म, तुमचे आई वडील भारताचे नागरिक नाहीत. काय आहेत? काय केस आहे बघा, तुमचे आई वडील भारताचे नागरिक नाहीत पण तुमचा जन्म भारतात झालाय. मंडळी लक्षात आहे ना. पहिल्या केसमध्ये काय, या केसमध्ये काय, तुमचे आई वडील दोघही भारताचे नाहीत. तुमचे आई आणि वडील म्हणजे पॅरेंट्स एकही भारतीय नागरिक नाही. एकही भारतीय नागरिक नाही. भारतीय नागरिक नाही आहे. नाही, पण तुमचा जन्म, पण काय, तुमचा जन्म भारतात झालाय, भारतामध्ये झाला आहे. ही अमेरिकेची पद्धत होती. भारतामध्ये झाला आहे तर त्याला बाय डिफॉल्ट, तर त्याला काय मिळणार, साहजिकच किंवा ऑटोमॅटिक काय मिळणार, त्याला ऑटोमॅटिक भारतीय नागरिकत्व मिळणार. तर त्याला ऑटोमॅटिक भारतीय नागरिकत्व मिळणार. तो जो मुलगा आहे ना त्याला, म्हणजे ऑब्व्हियसली त्या आई वडिलांनी सांगण्यावरनं किंवा भविष्यात त्याच्या सांगण्यावरनं तो भारतीय नागरिक बनू शकतो. आई वडील नागरिक नाही आहेत, कळलं. हे कुठपर्यंत चालली ही प्रोसिजर, कुठपर्यंत चालली, 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै हा बस. 1987. हा, मग आता प्रॉब्लेम काय झाला की नंतर लक्षात आलं, म्हणजे ह्याचा प्रॉब्लेम, ह्याचा काय होतं, हे अमेरिकेमध्ये पण पद्धत, म्हणजे समजा तुम्ही विमानातून चाललात आणि विमानामध्येच तुम्हाला मुलगा झाला है ना, प्रेग्नन्सीच्या काळापासून तुम्हाला विमानामध्ये झाला, तुम्ही अमेरिकेच्या वरनं हवेमधनं उडतायत, स्टील तुमचा मुलगा अप्लाय करू शकतो की मला उद्या अमेरिकेचं प्रेसिडेंट बनायचं, मला अमेरिकेचा नागरिक बनायचं, खतम बात. त्याला लगेच अमेरिकन नागरिकत्व मिळणार आता पण. ठीक आहे. किंवा तुम्ही युएसएच्या समुद्रात आहात, क्रूजवर फिरता, समुद्रात झालात, तो समुद्र अमेरिकेच्या अंडर येतोय, तुम्ही अमेरिकन नागरिक झालात, कळलं. म्हणजे अमेरिकेच्या पाण्यामध्ये, अमेरिकेच्या जमिनीवर, जमिनीच्या वर ज्या मुलाचा जन्म होईल तो जन्मानी अमेरिकन नागरिक बनतो, कळलं. ही आजही अमेरिकेत आहे. हे आपल्याकडे कधी होतं, 1987च्या अगोदर होतं, कळलं. की आई वडील भारतीय नागरिक नसताना सुद्धा जर तुझा जन्म भारताच्या जमिनीवर झाला आहे तर तू बाय बर्थ नागरिकत्वासाठी अप्लाय करू शकतो, कळलं. इज अ क्लिअर? हा, पण आता ह्याचा लोचा काय व्हायला लागला या गोष्टीचा, की ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं की लोक चुकीचं हे घ्यायला लागले. अनेक अंडर डेव्हलप नेशनचे जे कंट्रीज आहेत ना, आई वडील, कारण एकदा मुलाला मिळाले की आई वडील अप्लाय करणार की आमचा मुलगा भारतात राहणार, मग आम्ही काय आफ्रिकेत राहू, आम्हाला पण द्या, कळतं तुम्हाला. सो ह्याचा गैरवापर व्हायला लागला. ठीक आहे. आणि ह्याचा गैरवापर असं लागला की अनेक बांगलादेशी लोक किंवा अनेक जे कोणी मायग्रेटेड आहे, श्रीलंका, कोण सगळे, किंवा नेपाळ वगैरे असेल, ती भारतात यायचे, भारतामध्ये डिलिव्हरी करायचे, कळलं, इकडे राहून 1-1.5 वर्ष, आणि त्याच्यानंतर मुलाला नागरिकत्व मिळालं की मग आई वडील पण टाकायचे, तर आमचा मुलगा नागरिक आहे तर आम्हाला पण द्या मग. म्हणजे काय व्हायला लागला, याचा गैरवापर व्हायला लागला की नाही, कळलं. आणि मोठ्या प्रमाणात गैरवापर व्हायला लागला. ठीक आहे. की मुलगाला जन्म भारतात द्यायचा, ठीक आहे असं. सो त्याच्यामुळे हे म्हणजे कामानिमित्त येऊ शकतात ना भारतामध्ये, बांगलादेशमधून येऊ शकतात, नेपाळमधून येऊ शकतात, अजून जगातून कुठे येऊ शकतात. आलं की मुलाला इथे जन्माला घालायचं आणि मग भारतीय नागरिकत्व त्याला द्यायचं, कळलं तुम्हाला, कळलं का. येस सर. हो सर. सो काय बाय बर्थ Yes, मिळतं, sir. काय मिळतं, बाय बर्थ. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे मग तो बदल केला. मग बदल केल्यानंतर काय झालं हे कळालं. ठीक आहे. हे केल्यानंतर काय केलं की
1 जुलै 1947 नंतर काय केलं या केसमध्ये ह्याच्यामध्ये अजून एक आहे की 3 डिसेंबर 2004 नंतर पुढे कंटिन्यू आतापर्यंत. ठीक आहे. हा, सो आता कन्सिडर काय केलेलं आहे की ह्या सेकंड केसमध्ये ह्याच्यात चेंजेस केल्यानंतर की ह्याच्यात टाकलं की आयदर ऑफ हिज पॅरेंट. काय टाकलं? कोण पाहिजे? आयदर ऑफ हिज पॅरेंट. काय पाहिजे? आयदर ऑफ हिज पॅरेंट. म्हणजे आई किंवा वडिलांपैकी एक तरी अगोदर कोण पाहिजे? भारतीय नागरिक. इंडियन सिटीजन. हा, त्याच्याकडे इंडियन सिटीजन पाहिजे तर त्याचा मुलगा अप्लाय करू शकतो. नाहीतर आपण त्याला सांगणार एक काम कर, तुझे आई वडील कुठल्या देशाचे आहेत रे? जात्या देशात. कळलं? हा, सो त्याला जर ह्या देशात नागरिक बनायचं असेल तर त्याच्या आई किंवा वडिलांपैकी एक तरी जण, आजी आजोबा नाही चालणार, आई किंवा वडील पैकी एक तरी जेव्हा त्याचा जन्म झाला त्या दिवसापर्यंत, असं नाही की अप्लाय करून ठेवलेलं आहे, नाही, ज्या दिवशी त्याचा जन्म झाला त्या दिवशी त्याची आई किंवा वडील कोण पाहिजेत? भारतीय नागरिक पाहिजेत. आयदर लिहिलंय मी, आयदर लिहिलंय, विसरू नका. आई किंवा वडील दोनपैकी एक चालेल. ठीक आहे. मग हे झालं. मग पुढे परत गडबड दिसली की अनेक वेळेला इमिग्रेशन करताना काय दिसून आलं की बांगलादेशी पुरुष असेल किंवा असेल असं झालेलं आहे. इंडियामध्ये येऊन जे कोणी पुअरेस्ट ऑफ पुअर पर्सन आहेत त्यांच्याशी लग्न करायचं आणि मुलगा जन्माला घालायचा. ठीक आहे. आणि मुलाला ऑटोमॅटिकली मिळणार आणि त्याच्यामुळे आई वडिलांना पण मिळणार, कारण आई तर आहेच ना, वडील फक्त बाहेर आलेत. सो अशा पद्धतीने पण केसेस खूप साऱ्या दिसून आल्या होत्या की मायग्रेशन करण्यासाठी आणि पुढे ते अधिकृत करण्यासाठी अशा पद्धतीने पण होत होतं. कळलं? म्हणून ही पण जी आहे ही पण चेंज केली. आणि आता जी आहे 3 डिसेंबर 2004 नंतर जी आता आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये काय आहे? कधी आहे? बोथ पॅरेंट. काय? बोथ पॅरेंट्स, बोथ पाहिजे, बोथ पॅरेंट्स इंडियन सिटीजन पाहिजे. सॉरी, क्लिअर? कळलं? पहिले कोण होतं? तू फक्त जन्माला आला, भरपूर झाला. नंतर काय होतं? आयदर, म्हणजे आई वडिलांपैकी एक तरी तुझ्या जन्माच्या वेळेला भारतीय नागरिक पाहिजे. आणि 2004 नंतर काय केलं? दोन्ही पण पाहिजे. हा, त्यानंतर चेंजेस होऊ शकत नाही ना. कसे होणार? नाही होणार. त्याच्यानंतर चेंजेस कसे होणार? त्याला काय आपण पोटामध्ये द्यायचं रजिस्ट्रेशन? नाही, तसं नाही झालं. सो बोथ पॅरेंट्स. ठीक आहे. ह्याच्यानंतर बदल नाही झाले, हे असेच आहेत. ठीक आहे. येस. ना, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, फॉरेन डिप्लोमॅट्स असतात ना, कळलं? त्यांना कधीही भारतीय नागरिकत्व नाही मिळत, किंवा एनिमे अलायन्स मधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला नागरिकत्व देत नाहीत बाय बर्थ त्यांच्या मुलांना वगैरे. आता तर ते डायरेक्ट सांगितलं बोथ पॅरेंट्स. ठीक आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये पण तो रूल आहे. म्हणजे जर मी गव्हर्नमेंटचा ऑफिशियल म्हणून जर गेलो आणि माझ्या मुलाचा जन्म झाला तिकडे तर मग नाही देणार. का? कारण मी ऑन ड्युटी भारताचे आहे ना. तुम्हाला एम्बेसीचा रूल माहिती आहे का? एम्बेसीचा रूल, समजा ही मुंबई आहे, म्हणजे हा इंडियामध्ये ही मुंबई आहे. मुंबईमध्ये इथे युएसए कॉन्सुलेट आहे. ठीक आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला आता ते खूप मोठं आहे. ह्याच्या आतमध्ये कुठले रूल चालतात म्हणजे तुम्हाला युएसचे रूल चालतात. कळलं? म्हणजे समजा मी इथे गेलो, मी जायचो ते अभ्यासाला जायचो कधी कधी, ते लायब्ररी खूप मोठी आहे त्यांची. ठीक आहे. मी जायचो. ठीक आहे. तर मी तिथे गेलो आणि तिथे बसलो आणि तिथे जर मी काही उद्योग केला तर मला इंडियन लॉनी नाही फोन, माझ्या बाजूला इथे माझा आमदार खासदार आहे, मी त्याला फोन नाही लावू शकत. मला कुठल्या लॉनी ऍक्ट कायदा होणार माहिती तुम्हाला? युएसएच्या लॉनी, कारण ही युएसएची लँड पकडली जाते. माहितीये, आपण म्हणतो की आपल्याकडे काही लोक पळून जातात, माहितीये. सो मला जर इथे जायचं आणि मला जर पळून जायचं तर मी युएस एम्बेसीत पळून जाईल. मी जर युएस एम्बेसीत पळून गेलो आणि युएस एम्बेसीने जर म्हटलं की हा आमच्या ताब्यात आहे, कळलं, तर मला इंडियन गव्हर्नमेंट पकडू नाही शकत. तर पोलिसवाला बोलणार आताच गेला माझ्या बाजूने, तरी त्याला पकडू नाही शकत. का? कारण आता तो कुठल्या जमिनीत आहे? युएसएच्या जमिनीवर. हा, मग याला युएस लॉ प्रमाणे पूर्ण प्रोसिजर करायला लागणार की दिस लँड ऍज अ फॉरेन लँड. मग युएसए वरनं जे जसं खरोखर आणावं लागेल ना, तसं मला आणावं लागेल त्यांना, की पूर्ण प्रोसिजर करून, आणि मी इथेच बसून राहीन शांतपणे. कळलं? मला कोणी आणि ह्याच्यावर अटॅक करणं म्हणजे देशावर अटॅक करणं असतं. एम्बेसीचे रूल आहे ते. कळलं? असं आहे. ठीक आहे. जाऊ सांगितलं तर हे असं जस्ट असं सांगितलं मी तुम्हाला. जाऊया पुढे, बाय डिसेंट जाऊया. हा, बाय डिसेंट म्हणजे काय? वंशाने, म्हणजे तुम्ही कोणते तरी आधीच तुमचे आई वडील गेलेले आहेत. ठीक आहे. आणि मग त्याला भारताबद्दल एकदम प्रेम उफाळून आलं. ठीक आहे. आणि मग तो आला भारतामध्ये यायचा असेल, पण आता मग तो बाय बर्थ तर येऊ शकत नाही आता, मग त्याला कसं यायला लागेल? दुसरा ऑप्शन आहे बाय डिसेंट. काय?
बाय डिसेंट म्हणजे काय? वंश, की मी भारतीय वंशाचा आहे. कळलं? मग आता भारतीय वंशाचं कसं कळणार आपल्याला ना? मग तो वंश कोणाचा तरी पाहिजे ना. हा, सो हे लक्षात ठेवा, बाय डिसेंट कोणासाठी आहे. आता आपण डेट घेऊया, एक डेट घेऊया, 26 जानेवारी 1950 पहिली केस. 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992. 10 डिसेंबर 1992 झाली पहिली केस. बरं, दुसरी केस बघू आपण. 10 डिसेंबर 1992 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004. किती? ते 3 डिसेंबर 2004. क्लिअर? सेकंड केस कळली? अरे असं काय झालं? हा, कुठे गेलो रे मी? जाम खाली आलो मी, वाकडा तिकडा लिहिता. आता शोधा कुठे गेलो. हा, 3 डिसेंबर 1900. बरं, आता तिसरी केस ABC. ठीक आहे, तिसरी केस काय की 3 डिसेंबर नंतर, 3 डिसेंबर 2004 नंतर. कळलं? बघूया आता ABC बघूया का? रेडी सगळेजण? येस सर. पळालं नाही ना कोण? नाही. हा, ठीक आहे. आता 26 जानेवारी 1950 लक्षात. पहिल्या केसमध्ये कसं आहे, पहिल्या केसमध्ये असं दिलं होतं की ज्याचा जन्म 26 जानेवारी 1950 नंतर भारताबाहेर जन्म आहे. कळलं? बर्थ आउटसाइड इंडिया. कळलं ना? बर्थ आउटसाइड इंडिया. कळलं? भारताबाहेर त्याचा जन्म झालाय. क्लिअर? ठीक आहे. मग आता त्याला अप्लाय करायचं, तर त्याच्यासाठी पहिला रूल असा होता तो ह्याच्यामध्ये की 26 जानेवारी 1950 नंतर जन्म झालाय, पण तो जन्म कधी झालाय? 10 डिसेंबर 1992च्या अगोदर झालाय. सो या कालावधीमध्ये त्याचा जन्म झालेला आहे की 26 जानेवारी 1950 नंतर पण 10 डिसेंबर 1992च्या अगोदर भारताबाहेर जन्म झालेला आहे. बरोबर आहे? ठीक आहे. तर त्या व्यक्तीला कसं करायला लागेल? अप्लाय कसं करायला लागेल? बाय बर्थ करू शकतो का आता तो? नाही. मग आता त्याला, कारण नाही. भारताबाहेर जन्म झालाय ना, भारतात जन्म नाही झालाय. ठीक आहे. मग बाय डिसेंट. बरोबर आहे की वंश. मग आता वंश म्हणजे पहिल्या लोक कसे पकडायचे? वडील. बरोबर ना? मग इथे लिहिलं होतं की तो व्यक्ती अप्लाय करू शकतो इफ हिज फादर वॉज सिटीजन ऑफ इंडिया. इफ हिज फादर, त्याच्या जन्माच्या वेळेला, इफ हिज फादर वॉज सिटीजन ऑफ इंडिया, वॉज सिटीजन ऑफ इंडिया, सिटीजन ऑफ इंडिया at the time of birth, at the time of birth. कोणाच्या? वडिलांच्या नाही, हिज बर्थ. कळलं? म्हणजे त्याचा जन्म झाला त्यावेळेला ऍटलिस्ट, म्हणजे समजा मी आहे किंवा तुम्ही आहात, तुमचा जन्म 26 जानेवारी 1950 नंतर, म्हणजे तुमचा जन्म 1989 ला झालेला आहे. समजा माझा जन्म 23 ऑक्टोबर 1989 भारताबाहेर झाला, कुठेतरी झाला तो. बरोबर आहे ना? ठीक आहे. आणि आता मला अप्लाय करायचं आहे, 1989चा आहे मी, मला अप्लाय करायचं आहे. तर आता मी काय करू? भारतात येणार, पण आता मला जन्माने मागता येईल का? नाही, कारण जन्मच माझा भारताच्या बाहेर झालाय. बरोबर आहे? सो ऍटलिस्ट मला वंशाने मिळेल, पण कशा मिळायचा? जर माझे वडील भारतीय नागरिक असतील तर. जेव्हा माझा जन्म झाला त्यांनी पण सोडलेला असेल तर नाही मिळणार. त्यांनी पण माझ्या अगोदर शांतपणा केलं, त्यांनी सोडून दिलेलं आहे, तर मला मिळणार नाही. कळलं? जर माझे वडील, माझा जन्म भारताच्या बाहेर झालाय, ते गेले होते IT कंपनीत काम करत होते, अमेरिकेमध्ये होते. ठीक आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये माझा जन्म झाला. ठीक आहे. माझे वडिलांनी तिकडे लग्न केलं आणि मग माझा जन्म झाला. ठीक आहे. आता माझ्या वडिलांनी जेव्हा मला जन्म दिला त्यावेळेला माझ्या वडिलांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेलं नव्हतं. म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेला माझे वडील कुठले नागरिक होते? भारताचे नागरिक होते. बरोबर आहे? हे प्रूफ आहे ना. आता मी भारतात येईन आणि सांगेन मला नागरिकत्व द्या, मग मला ते नागरिकत्व कसं मिळेल? वंशाने. फक्त मला काय प्रूफ करायला लागेल की माझा जन्म ह्याच्यामध्ये कुठेतरी झालाय आणि माझा जन्म झाला त्यावेळेला माझे वडील भारताचे नागरिक होते.
इज दॅट क्लिअर? येस. हा, तर ती लोक वंशाने नागरिकत्व करू शकतात की माझे वडील भारतीय आहेत तर मला पण द्या. कळलं? असं आहे. पण नंतर मग गोंधळ घातला लोकांनी, अरे इट इज अ डिस्क्रिमिनेशन. आणि आई असेल तर, आई सिलिकॉन व्हॅलीत गेली असेल तर, आणि मग तिने लग्न केलं असेल तर, आणि मग तिच्या मुलाला वाटलं की नाही मला आईचा वंश वाढवायचा आहे, तर ही कसली तुमची ही सगळी काय म्हणूया बद्दल डिस्क्रिमिनेशन, वुमन डिस्क्रिमिनेशन. हा, काय वुमन डिस्क्रिमिनेशन आहे की नाही? आहे. मग म्हणून पुढे ह्याच्यामध्ये एवढंच ठेवलं की जिथे फक्त फादर होतं तिथे काय केलं, आयदर केलं. आई किंवा वडील दोनपैकी कोणतरी भारताचा नागरिक पाहिजे जन्माच्या वेळेला माझ्या. इज दॅट क्लिअर? हे कळलं? हा. येस. Yes. आणि 2004 नंतर मात्र काय केलं की बाय डिसेंट बंद केलं. लक्षामध्ये? ठीक आहे. बरं, मग आता बाय डिसेंट बंद केलं म्हणजे काय केलं सांगतो तुम्हाला. हे कळलं? आता 2004 नंतर सांगतो मी. आता 3 डिसेंबर 2004 नंतर तुम्हाला आई वडिलांच्या जन्मानुसार बाय डिसेंट नाही मिळत. जर तुम्हाला 3 डिसेंबर 2004 नुसार हे जे येतं ना आयदर पॅरेंट काय पाहिजे तुमचे, इंडियन सिटीजन पाहिजेत. बघा लक्षात ठेवा, इंडियन सिटीजन पाहिजेत ऍट द टाइम ऑफ बर्थ. हे जे स्टेटमेंट आहे ना, हे स्टेटमेंट काढून टाकलं त्यांनी. म्हणजे एक प्रकारे रस्ते बंद केले. मग 3 डिसेंबर 2004 नंतर ह्यांनी तुम्हाला नाही मिळणार. मग जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायला लागेल माहिती तुम्हाला? जर पाहिजे असेल तर जेव्हा मुलगा जन्माला येईल ना तुमचा 3 डिसेंबर 2004 नंतर, जेव्हा कधी मुलगा जन्माला येईल तुमचा, मुलगा मुलगी जे काही जन्माला येईल, जन्माला आल्यावर 1 वर्षाच्या आत किती 1 वर्षाच्या आत तुम्ही ठरवायचं की त्याला नागरिक बनवायचं की नाही भारतात. 1 वर्षाच्या आत जर त्याला भारतीय नागरिक बनवायचं असेल, भले तुम्ही दोघं पण नागरिक आहात, तुम्ही दोघंही अमेरिकेमध्ये सेटल झालेले आहात, सिलिकॉन व्हॅलीमध्ये तुम्ही दोघं आहात, ठीक आहे, दोघंही सेटल झालात, तुम्हाला मुलगा पण आला, त्याला बाय डिसेंट मिळणार नाही. कळलं? जरी तुम्ही दोघंही आई वडील आयदर नाही, तुम्ही दोघे पण आई वडील नागरिक असाल भारताचे, तरी सुद्धा त्याला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. जर तुम्ही 1 वर्षाच्या आत युएसए मध्ये आहेत ना तुम्ही दोघंही किंवा एक जण, कळलं? 1 वर्षाच्या आत त्याचं काय करायला लागेल तुम्हाला, काय करायला लागेल, रजिस्ट्रेशन करायला लागेल. कुठे? काउन्सिलेट मध्ये. तिकडे काउन्सिलेट असेल ना आपली, काउन्सिलेट मध्ये रजिस्टर करावं लागतं की आमच्या मुलाला आम्हाला काय करायचं, भविष्यात भारतीय नागरिकत्व करायचंय. कळलं? रजिस्टर्ड करायचंय. लक्षामध्ये? तरच तुम्हाला काय मिळतं, तरच तुम्हाला काय मिळणार, तरच तुम्हाला वंशाने बाय डिसेंट तुम्ही अप्लाय करू शकता. कळलं तुम्हाला? सो आता बाय डिसेंट कसं मिळणार तुम्हाला बाळांनो, की तुमची बाळ जर बाहेरच्या देशात जन्माला आली आणि तुम्ही भारतीय नागरिक असाल तरी सुद्धा चालणार नाही. तुम्हाला 1 वर्षाच्या आत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला तिकडचं म्हणजे तिकडचं नागरिकत्व द्यायचंय मुलाला की भारताचं द्यायचंय, आणि 1 वर्षाच्या आत तुम्हाला काय करावं लागेल, डिसिजन घेऊन तुम्हाला घ्यायचं असेल तर रजिस्टर करा. आधीच रजिस्टर करा की आम्ही भारतीय आहोत म्हणून आमच्या मुलाला भारतीय नागरिकत्व मिळालं पाहिजे, म्हणून जाऊन तिथे रजिस्टर करा. कळलं? हा, 18 वर्षांनी तुम्हाला कळलं ह्याला काही जमणार नाहीये, ह्याला आपण गावी नेऊया आणि शेतीला लावूया, कळलं? मग तेव्हा नाही चालणार, आत्ताच ठरवायचं. क्लिअर? बस संपला विषय. मग बाकीचे सगळे, हा बोल. सर, दोन्ही पॅरेंट पैकी कोणच नसेल तर इंडियाचा सिटीजन, मग तुला कसं मिळणार बाळा, बाय डिसेंट कसं मिळणार? मग वंश कसा डिक्लेअर करणार तू, भारतीय वंश म्हटलंय ना आपण बाळा. ओके सर. मग तू वंशाचा राहतच नाहीस ना. एक तरी पाहिजे की नाही भारतीय वंशाचा, है ना? हो. हा, ठीक आहे. बरं, पुढे. आणि म्हणजे ह्याच्यानंतरची सगळी लोक कशाने येतील याचा अर्थ ह्याचा अर्थ फॉरेनरला कुठलाही चान्स नाही राहिला आता, म्हणजे एकच राहिलाय काय मोस्टली. सो मोस्ट ऑफ द आता जेवढे काही लोकांना भारत नागरिक बनायचं असेल त्यांना काय कशाने बनावं लागतं,
बाय रजिस्ट्रेशन. ठीक आहे. सो बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅचरलायझेशन आणि बाकी सगळी प्रोसेस, कारण अजून मला तुम्हाला पीआयओ कार्ड, ओसीआय कार्ड पण सांगायचंय, ते आपण उद्या बघूया. चालेल. ओके ओके सर. ओके चलो ठीक आहे. Yes, sir. टाटा. बाय Thank you, सर. sir. बाय. थँक्यू सर. गुड नाईट.